आज हजारोहून अधिक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आपण बॅनरवर बघताय सामरे साहेबांना ओळखताय सगळे कुठेतरी फोटोवर बघितलं असेल, युट्यूबला बघितलं असेल, इंस्टाग्रामला बघितलं असेल, न्यूज चॅनलला बघितलं असेल, असे जे व्यक्तिमत्व आपल्याला दिसतंय. सामरे साहेबांचं स्वप्न आहे की गाव सांभाळून आपला स्वतःचा विभाग, तालुका, जिल्हा सांभाळून या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे आणि त्याच्याकडे आहे सामरे साहेबांचं स्वप्न आहे की माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक सीबीएसई बोर्डाची शाळा झाली पाहिजे, एक वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे, एक JEE नीटचे क्लासेस देणारं मोफत कॉलेज झालं पाहिजे. आणि हे कॉलेज सामरे साहेबांनी झडपून येते आपल्या स्वतःच्या गावी जिथे 200 लोकवस्ती नाहीये, तिथे आज 2000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ते सामरे साहेबांनी उभारलेलं आहे आणि सामरे साहेबांचं स्वप्न आहे की असं शैक्षणिक संकुल हे प्रत्येक तालुक्यामध्ये उभं करेल. आणि या सामरे साहेबांच्या स्वप्नाला एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी सलाम करायचा. मी आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य सुरेश बदरगे या संवाद साधायचे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव, मातोश्री उषाताई जाधव यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन. आजचा कार्यक्रम जो आयोजित केला गेलेला आहे, या कार्यक्रमाची रूपरेषा उद्देश बऱ्यापैकी आपल्याला आयोजकांनी सांगितलेला आहे. विस्तृतपणे ते पुढे सांगतील. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, या संस्थेचं नावच आहे जिजाऊ. ज्या जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, हिंदवी स्वराज्य घडवलं, त्यांनी एवढी ताकद आपल्या सर्व मराठी माणसांना जी प्राप्त करून दिली, ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊने घडवले. ही जिजाऊ सामाजिक संस्था आज घडवू पाहते तुमच्यामधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, नागरिक हा सुजाण झाला पाहिजे. ज्या आपल्या समोर सामाजिक, आर्थिक आणि ज्या काही विवंचना आहेत, या विवंचनातून मुक्त करण्यासाठी अनएम्प्लॉयमेंटचा फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण त्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय व्यक्तीची, समाजाची उन्नती होऊ शकणार नाही. आणि आजच्या युगामध्ये जिथे स्पर्धा अतिशय तीव्र आहे, या तीव्र स्पर्धेमध्ये सुद्धा आपण टिकून राहिलं पाहिजे आणि आपली उन्नती केली पाहिजे. यासाठी ही सामाजिक संस्था जे प्रयत्न करत आहेत त्यांना माझा सलाम. संस्था काम करत आहे, अशा सामाजिक संस्थांबरोबर जर तुम्ही पुढे अटॅच राहिला, आता त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तुम्हाला वाटत असेल की इथे आधार कार्ड काढणं किंवा ते इलेक्शन वोटर कार्ड काढणं, त्याचं महत्व काय? महत्व फार आहे, त्याचं फार अतिशय महत्वाचं काम आहे. आणि ते काम आपण एकट्याने कधी गेलो तो फार इझिली होत नाही. पण सामाजिक संस्थेच्या मार्फत जर आपण गेलो, त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या कार्यक्रमातून गेलो, तर त्यांनी जसं सांगितलं की 45 दिवसामध्ये ते मिळतं कार्ड, ते अतिशय महत्वाचं आहे. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या सामाजिक संस्थांनी असे सगळे उपक्रम घेतलेले आहेत. तर मला विद्यार्थ्यांना सांगणं आहे की यांनी आता जी तलाठी भरती, वन संरक्षक, कृषी सेवक पद आणि अनेक अशी पदं आहेत, ही सगळी पदं जी आहेत ना, ती जरी क गटातली वाटत असली, 3 गट, पण अतिशय महत्वपूर्ण पदं आहेत तलाठी, वनरक्षक वगैरे. या पदापर्यंत जर तुम्ही गेलात, या अक्वायर केलं, तर पुढे भविष्यामध्ये यापेक्षा सुद्धा मोठी झेप तुम्ही घेऊ शकणार आहात. असं समजा की फक्त पायरी आहे, शिखर तुम्हाला आता गाठायचं आहे, तर याची पायरी म्हणून याच्याकडे लक्ष द्या आणि फार सिरियस होऊन याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हे यानंतर जे काही त्यांच्या मार्फत ट्रेनिंग देतील, अतिशय काळजीपूर्वक ते तुम्ही ऐका आणि त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही जर पुढे आपला कार्यरत राहिला तर नक्कीच यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं मला वाटतं. आयोजकांनी इथे हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला धन्यवाद सर, तुमचं मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांकरता. विद्यार्थी मित्रांनो, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं यश मी तुम्हाला आता सांगणार आहे. जरी तुम्हाला ही क व ड
या गटाची पदं वाटली असली तरी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत मंत्रालयाच्या शिपायापासून ते IPS अधिकाऱ्यापर्यंत अधिकारी घडवण्यात आले. त्याचबरोबर पोलीस शिपायापासून CP असेल, SP असेल, IG घडवणं हे सांबरे साहेबांचं स्वप्न आहे. DYSP पदापर्यंत आपण पोहोचलो आहोत. मी काही नावं वाचून दाखवतो तुमच्या समोर की हे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने केलेली अचिव्हमेंट आहे. स्वप्नील माने हा एक IPS अधिकारी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 वर्षापूर्वी स्वप्नील माने हा कोल्हापूरचा विद्यार्थी ज्याला आई वडील नाहीये असा हा अनाथ विद्यार्थी सांबरे साहेबांकडे आला आणि त्यांनी सांबरे साहेबांना सांगितलं की मला शिक्षण घ्यायचंय, मला UPSC करायची आहे, तुम्ही मला मदत करा. सांबरे साहेबांचं काम सुरूच होतं आणि सांबरे साहेबांनी त्याला लगेच होकार दाखवला. त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि तो UPSC मध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 578 क्रमांकाने आज IPS ऑफिसर झालेला आहे. ही जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर अजय सर्वदे सहाय्यक संचालक क्रीडा प्राधिकरण, विपुल पाटील हा आपला विद्यार्थी DYSP पदापर्यंत पोहोचला आहे. नूतन पाटील ही आपली एक विद्यार्थिनी आहे जी उपजिल्हाधिकारी झालेली आहे. कल्पेश जाधव हा आपला विद्यार्थी आहे, हा तहसीलदार झाले. असे हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम आज निलेशजी भगवान सांबरे साहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच संस्थेच्या करेल की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार. एवढे विद्यार्थी भिवंडी तालुक्यातले आणि आम्हीच काय इथे बसलोय, का बसलोय आपण इथे? असंख्य समस्यांना तोंड देणारा आपला भिवंडी तालुका. हे वाक्य मला शापूरमध्ये बोलावं लागत नाही, मुरबाडमध्ये लागत नाही, ठाणा पालघर जिल्ह्यात कुठल्याच तालुक्यात बोलावं लागत नाही, पण माझ्या तालुक्यात मला बोलावं लागतं. कारण जेव्हा ठाण्यावरून निघाली तेव्हा अगदी तो इकडनं जर यायचं म्हटलं तर कशालीचा ब्रिज आहे तो सुटला की लागते ट्रॅफिक, खराब रस्ता पूर्ण आपल्या तिथपर्यंत शेलार सुटेपर्यंत असं स्वच्छ हवाही मिळत नाही. आज काढून आपण म्हटलं की आपण एक श्वास घ्यावा तोही आपण घेऊ शकत नाही. आहे की नाही परिस्थिती? जर आपण ठाण्यामध्ये हेवेने यायचं म्हटलं तर तिकडे तो ब्रिज आहे, तो ब्रिज संपला की तीच परिस्थिती आहे. अगदी पडक्यापर्यंत जाईपर्यंत तीच परिस्थिती. आज तर सकाळी येताना अक्षरशः बोटीसारखी गाडी हालत होती. मला भिवंडीतून फोन येत, ताई तू 9 वाजता निघाली अजून नाही पोहोचली. म्हटलं आता तर बोटीत बसले, थांबा जरा. ही परिस्थिती आहे. त्याच्यानंतर जर आपण अंजूर फाट्यापासून खारबावला जायचं म्हटलं, खारबावच्या पुढे एक टोल नाका आहे, तो आजही चालू आहे, पण रस्ता मोठीत असण्यासारखाच आहे. आणि कित्येक वर्ष ह्या समस्या आहेत त्या आहेत, त्याला कोणी सोडवू शकत नाही, कारण त्या का सुटल्या नाही ते आपल्याला माहिती. त्याच्यानंतर दुसरी समस्या आरोग्याची आहे. एकच हॉस्पिटल आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांनाही विचारा की इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं हॉस्पिटल आहे का आपल्या तालुक्यात? नाही. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईला लागून असलेला आपला भाग आहे ना, तसा बघितलं तर अगदी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आपण आहे. लोकांना दिसतो अरे बापरे बंगले, किती लोकांचे बंगले, किती लोकांच्या बंगल्यामधल्या POP पडलेले माहितीये? नाही माहिती. त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं आरोग्याची ही अडचण आहे. म्हणजे एकदा तर असं झालं, कित्येक वेळा होत असतं ते पडघ्याची ताई डिलिव्हरीला पडघ्याच्या PSCत गेली, तिथे डॉक्टर नाहीये, मग तिथे नर्स सांगतात जाऊ दे इंदिराला. इंदिराला ऑलरेडी तालुक्याचा एवढा भार आहे, मग ते म्हणतात जाऊ दे पुढे ठाण्याला. ठाण्याला जर सिव्हिलला गेला तर तिथे नाही घेत. कळव्याला गेला तर कळव्याला म्हणतात ॲम्ब्युलन्स मध्ये जर फ्रायडे असला तर म्हणतात जाऊ दे पुढे. ती पुढे कुठे जाणार? मुंबईला, KMला, सायनला जाणार. डिलिव्हरी होणारी ताई जर तिचे नशीब चांगले असले तर ती वाचते, नाही तर कित्येक ताया ह्या ऑफ होत असतात पोटातल्या बाळासहित. ह्याच्यावर काम कोणी करायचं? 75 वर्ष झाले ना देश स्वतंत्र होऊन. शिक्षणाची अवस्था काय? हे एकच कॉलेज आपण कित्येक वर्ष बघतोय की नाही? म्हणजे तुमच्या
म्हणजे ज्या मुंबईला मोठं करण्यामागे खूप मोठा वाटा आहे आपला. त्या पलीकडे जर आपण बघितलं का 25-30 वर्षाच्या मागे जा, भिवंडीचा विचार करा की तिथे चांगल्या प्रकारे मिल चालू होते, कापड मिल. आज कुठे 95% जास्त मिल बंद आहे. म्हणजे तो जो वर्ग आहे तो सगळाच बेकार पडलेला आहे ना भिवंडीत, आहे की नाही? पण ह्या समस्या कोणी सोडवायच्या? तर या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला इथे बोलवले. जर कुठल्याही राजकारण्यांना त्या आजपर्यंत सुटल्या नाही तर त्या तुम्हाला सोडवण्यासाठी. म्हणजे आपण जेव्हा सांगतात का हा काहीतरी करेल, तो काहीतरी करेल, आणि नसेल त्यांची बौद्धिक पात्रता तेवढी, म्हणून तर आम्हाला सरकारी अधिकारी पाहिजे. ज्या दिवशी भिवंडीचा तहसीलदार हा तुमच्यातला कोणीतरी बसेल त्या दिवशी या समस्यांना हात घालेल की नाही? ज्या दिवशी भिवंडीचा प्रांत हा तुमच्यातला बसेल त्या दिवशी तो टक्केवारी नाही घेणार. तो सांगेल मला ही गरिबी दूर करायची. हवेला दिसणारे 4 गोडाऊन म्हणजे भिवंडीची श्रीमंती नाही. त्या गोडाऊन मध्ये हमाल म्हणून काम करणारा माझा भिवंडी तालुक्यातला सर्वसामान्य माणूस आहे, हे आपण विसरता कामा नये. त्या भिवंडीच्या गोडाऊनचा मालक आपला माणूस नाही, हे तुम्ही विसरता कामा नये. साहेबांनी तर खूप मोठं स्वप्न बघितलेलं का ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यापासून गावच्या ग्रामसेवकपासून पर्यंत सगळीकडे आमची लोक पाहिजे. हे सगळं तुमच्या भविष्यावर साहेब सांगताय. जिजाऊनी तर केलं ना. याच BN कॉलेजमध्ये शिकणारे माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांना एक दिवशी असं म्हणजे सतत बसमध्ये जेव्हा ते झडपोली ते या कॉलेजपर्यंत प्रवास करत होते तेव्हा त्यांना वाटायचं का असा एक दिवस यावा का या भिवंडीतली माझ्याकडे मुलं शिकायला यावी. आज 200 महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलं आपल्याकडे शिक्षणासाठी करून दाखवलं ना. आपण सांगू आम्ही काय करणार, आम्ही सर्वसामान्य घरातली विद्यार्थी आहेत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत. जर माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब सर्वसामान्य घरात शेतकऱ्याच्या घरात जन्माला येऊन जर 84 अभ्यासिका काढू शकतात, 8-8 CBSE शाळा काढू शकतात, 130 बेडेड हॉस्पिटल काढू शकतात, तर मग आपण काय? ते त्याच्याही पलीकडे म्हणतात का माझ्या मागे तर कोणीच नव्हतं पण आज विद्यार्थ्याच्या मागे मी आहे. ज्याला साधा पोलीस व्हायचंय त्याला ते सांगतात बाबा पोलीस नको, तुझं स्वप्न आहे ना पोलीस व्हायचंय तर तू PI हो. ज्याचं PI व्हायचं स्वप्न आहे त्याला सांगतात ते API हो. ज्याला API व्हायचं स्वप्न आहे त्याला ते म्हणतात DYSP हो. म्हणजे वरचं स्वप्न ते दाखवतात. कारण जर तुझं हे एवढं स्वप्न आहे पण तुला जर साथ पाहिजे तर तू नक्कीच ते करू शकतोस. ही हिंमत नाही, ही ताकद जिजाऊ देण्यासाठी तुम्हाला आज इथे बोलवले. कोणीतरी काहीतरी करेल, कोणीतरी काहीतरी करेल. 75 वर्ष झाली विद्यार्थी मित्रांनो, कोणी काय करत नाही. जर बाकी तालुक्यांचा, बाकी जिल्ह्यांचा विचार केला आपण तर 25-30 वर्षात जिल्हे पुढे गेले. आपला विचार केला तर आज आपण मागे. ज्या रेती व्यवसायाचा मी मुद्दा सांगितला तो व्यवसाय गेली 10 वर्ष 8 वर्ष बंद आहे. जे व्यवसाय मी सांगितले जे स्थानिक भूमिपुत्र म्हणून लोक करत होते ते सगळे बंद आहेत आणि त्याच्यावर कोणीही बोलत नाही. जर तुम्हाला वाटत असेल का बाबा खरंच ताई बोलतात हे खरं आहे का खोटं एकदा बघावं तर शांतीनगर मध्ये जाऊन बघा. आता मी त्या नव्या नगरमध्ये गेली होती, तिथे जाऊन बघा कशी माणसं राहतात. तुम्हाला झोप लागणार नाही का प्राणीही असे राहत नाही. एवढ्या बिकट परिस्थितीत आपला माणूस राहतो. जर आपण विचार करतो का हा भिवंडी तालुका माझा आहे, आज आपण एकीकडे बघतो सर्व धर्माची लोक आपल्या तालुक्यात राहतात, सर्व जातीची लोक राहतात, गुन्ह्या गोविंदाने राहतात. म्हणजे एक दरवाजात ईद साजरी केली जाते तर दुसऱ्या दरवाजात एकादशी साजरी केली जाते. एवढ्या गुन्ह्या गोविंदाने जर लोक राहतात मग त्यांचा विकास व्हायला पाहिजे ना. चांगली माणसं आहेत की नाही आपल्याकडची सांगा, मग त्यांचा विकास व्हायला पाहिजे. त्यांचा विकास कोण करणार तर ते जबाबदारी तुमची. जर जिजाऊ आज वेगळे प्रत्येक क्षेत्रात जिजाऊ भरारीने काम करते तर माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, माझा विद्यार्थी शिकला पाहिजे. त्यासाठी अगदी नर्सरीच्या विद्यार्थ्यापासून तर तुमच्या कलेक्टरच्या खुर्चीपर्यंत बसवण्याची जबाबदारी जर जिजाऊ घेते. जेव्हा तुमच्या आई वडिलांना खात्रीने साहेब सांगतायत का आता तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू नका अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर. विद्यार्थ्यांना सांगा जिथे तुमचं अंथरूण कमी पडेल तिथे ते अंथरूण वाढवण्याची जबाबदारी जिजाऊनी घेतलेली आहे, माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांनी घेतलेली आहे. तर आता स्वप्न तुम्ही बघितले पाहिजे. तुमचं वय ठराविक आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे का या वयात प्रेम वाटतं माणसाला, वाटतं की नाही? बाई हा पोरगा मला आवडतो,
पोरगी मला आवडते वाटतं ना. तरुण आहेत तुम्ही, स्वाभाविक येते. पण हे कसं वाटायला पाहिजे? जेव्हा आपल्याला हे वाटतं ना तेव्हा आपल्याला आईचे कष्ट दिसायला पाहिजेत की नाही? जेव्हा एखाद्या मुलाला वाटतं ना की मी हा अभ्यासाचं बुक बंद करून आज मॅच खेळायला जातो, तेव्हा आपल्याला त्या वडिलांचे कष्ट दिसायला पाहिजे. तुम्ही बॅट खेळायला जाता ही तुमची मानसिकता नाहीये, ही तुम्हाला फुकट घालवणाऱ्या राजकारण्यांची मानसिकता आहे. का 25 इलेक्शन आल्यावर तुम्हाला बॅटिंग खेळायला पैसे का देतात? का नाही एखाद्या तुमच्यातल्या एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर कोणी 25-50 हजार रुपये खर्च करत दिसतंय कोणी करताना? पण तुम्हाला देतात बॅट खेळायला पैसे का? तर तुम्हाला ते अभ्यासापासून तुमच्या करिअरपासून बाजूला केलं जातं आणि ते तुम्हालाही कळत नाही. पण तेव्हा तुम्हाला कळले पाहिजे तुमच्या आई वडिलांचे कष्ट. तेव्हा तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या आपल्या बांधवांची परिस्थिती दिसायला पाहिजे. मी तर मुलींना सहज सांगते की 18व्या वर्षी लग्न केलं तरी तेच करायचंय ना 28व्या वर्षी लग्न केलं तरी तेच करायचंय. काही वेगळं नाही. 2 मुलं, 1 नवरा, संसार, 4 भांडी बस. पण 28व्या वर्षी लग्न केल्यानंतर फरक थोडा वेगळा आहे. का जो 18व्या वर्षी लग्न करताना तर त्या दिवसापासून हात मांडायला सुरुवात करतात. पण 28व्या वर्षी लग्न करताना तेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून करिअर करून तुम्ही संसार करू शकता. ह्या 2 गोष्टीत फरक आहे. तो जरा समजून घ्या आणि एक गोल निश्चित करा की तुम्हाला कुठे पोहोचायचे. रस्ता तर भरपूर मार्ग सर सांगणार आहे, या मार्गाला जा, त्या मार्गाला जा, त्या मार्गाला. चॉईस तुमची आहे, तुम्हाला कुठल्या मार्गाला जायचंय. पण जो मार्ग निश्चित कराल त्या मार्गावर अगदी प्रामाणिक 1-1.5 वर्ष प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचाल याची गॅरंटी जिजाऊ घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही मला ऐकून घेतलं अगदी चांगल्या प्रकारे आणि मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय का मी बोललेली तुम्हाला शब्दाला शब्द पटलेला आहे. पण तो तसाच घरी घेऊन जा आणि डोक्यात ठेवून द्या, लगेच विसरू नका, जेणेकरून तुमचं करिअर आम्हाला महत्वाचं आहे. जिजाऊ सांगत नाही तुम्ही कमावून पहिला पगार आम्हाला द्या, अजिबात नको, तुमचा तुम्हाला ठेवा. पण आपण या समाजात जन्मलोय. समाजा म्हणजे विशिष्ट जात, विशिष्ट धर्म नाही. समाज 2च आहेत, एक श्रीमंत, एक गरीब आहे. जे गरीब आहेत ते आपले, त्याची आपल्याला जाण असली पाहिजे. कारण जरी चमचमणारा माझा भिवंडी तालुका असला तर 10% लोक खूप श्रीमंत आहेत. कुबेरा एवढी श्रीमंती आहे पण ती 10% लोकांकडे. 90% माणूस हा सर्वसामान्य तुमच्या माझ्या घरातला आहे आणि त्याला त्याच्यावर शिक्षणाचं काम व्हायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी आरोग्यावर काम व्हायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी भिवंडी शहरात स्वच्छतेची गरज होती, त्याच्यासाठी माणूस म्हणून राहता येईल एवढ्या बेसिक गरजा त्याला द्यायला हव्या होत्या. एवढंच या प्रसंगी मला वाटतंय. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ. आपल्या मोनिका ताई बोलत नव्हत्या तर त्यांचा अनुभव बोलत होता. ताई 12-13 वर्ष जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गाव खेडा असेल, आपला गल्लोगल्ली असेल, तिथे ज्या फिरतायत आणि त्या माध्यमातून ताईंनी जो अनुभव कमावलेला आहे तो अनुभव सांगण्यासाठी ताईंनी तो आपल्यासमोर शेअर केलेला आहे. सर्वांनी एकदा जोरदार ताईंसाठी टाळ्या वाजवल्या. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे एक ब्रीदवाक्य आहे, आरोग्याची शक्ती, शिक्षणाची भक्ती आणि परिश्रमाने प्रगती हीच जिजाऊची नीती. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था शिक्षणावर भर देते, आरोग्यावर भर देते. आणि जसं मगाशी ताईंनी सांगितलं की जडकोली येथे सांबरे साहेबांनी स्वतःचे 130 बेडचं मोठं हॉस्पिटल उभारलेलं आहे की ज्याच्यामध्ये लहान बच्चूपासून ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत मोफत उपचार देण्याची सुविधा केलेली आहे. NICU असेल, एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, तिथपासून ते कॅन्सरच्या आजारापर्यंत जडकोली येथे उपचार केले जातात. आणि त्याच माध्यमातून भिवंडी शहरामध्ये आतापर्यंत 1200 ते 1300 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आणि ओव्हरऑल आपण जर सर्व ठाणे पालघर जिल्ह्याचा जर पसारा बघितला तर आतापर्यंत जवळपास 20,000च्या वर ऑपरेशन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही मोफत कार्यशाळा राबवलेली आहे कारण जी येणारी भरती आहे, तलाठी भरती, वनरक्षक, कृषी सेवक आणि केंद्र शासनाच्या क व ड पदांसाठी ज्या जागा निघणार आहेत आणि त्या ज्या जागा निघणार आहेत ती भरती प्रक्रिया कशी आपण त्याला तोंड द्यायचं, त्या भरती प्रक्रियेमध्ये आपण मैदानी असेल, लेखी असेल, या चाचण्या कशा पद्धतीने
गोष्टी पार करायच्या याच्याकरता आपल्याला मार्गदर्शन हवं आहे की नाही? मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शकाची गरज असते, मार्गदर्शन देण्याकरता. तर मी इथे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक जे लाभले पांडुरंग कोटुले सर, मी सरांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांना महत्वाचं या भरती प्रक्रिये संदर्भातलं मार्गदर्शन आपण करायचं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं. धन्यवाद पंकज. नमस्कार. नमस्कार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं निलेश सांबरे सर आणि मोनिकाताई पानवे व या विचारमंचावर उपस्थित उपप्राचार्य सर, त्यानंतर निकम सर, आमचे अरविंद देशमुख, पंकज पवार आणि फरार सर, या त्यांनी अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण फारसा वेळ न दवडता मूळ मुद्द्याकडे जाऊया आणि विषयासंदर्भात चर्चा करू. तत्पूर्वी आपल्यापैकी कालपर्यंत ज्या परीक्षेच्या फॉर्म भरण्याची मुदत होती त्या तलाठी भरतीचा फॉर्म आपल्यापैकी किती जणांनी भरलेला आहे? ज्यांनी ते वेगवेगळे म्हणजे वनरक्षक असेल, तलाठी भरती असेल किंवा गटच्या कुठच्या तरी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे असे किती जण? हात सरळ वरती करा. सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट तुमच्या करता आहे, कारण आपण इथं मोफत प्रशिक्षण त्या सगळ्या परीक्षांकरता देणार आहोत. 47 तालुक्यातल्या 50 ठिकाणी ही सेंटर सुरू असणार आहेत. आता ज्यांनी फॉर्म भरलेला नाही असे उरलेले सगळे म्हणजे हात वरती करायची गरज नाही, अर्थात ते मला लक्षात आलं म्हणजे ज्यांनी हात वरती केले होते तुमचं स्वागत आहेच आहे, परंतु ज्यांनी फॉर्म नाही भरलेला यू ऑल्सो कैन कम एंड सिट देयर. ओके, मैं यदि हिंदी में बात करूं तो चलेगा? दैट मच हिंदी यू अंडरस्टैंड? ओके, मी मराठी आणि हिंदी असं थोडंसं बोलेल. कहने की बात ये थी कि ये जो भी एग्जाम्स कंडक्ट की जाएगी, भले ही वो बी या सी श्रेणी में आती होगी, लेकिन आपको स्टेपिंग स्टोन की तरह होगी. आपके वाइस प्रिंसिपल साहब ने बिल्कुल सही फरमाया था कि लाइक इट विल बी लाइक अ स्टेपिंग स्टोन फॉर यू पीपल टू रीच टू द हायर लेवल. ओके, आई विल एक्सप्लेन यू द एंटायर थिंग. व्हाट इज द थिंग बेसिकली, ये जो एग्जाम्स रहेंगी वो काफी आसान होती है. सबसे पहले आपके जहन में ये चीज रख लीजिए. सेकेंडली, आप एक सही सिरे से उसका प्रिपरेशन करो तो ज्यादा दिन का समय आपको नहीं लगेगा वो प्रिपरेशन के लिए भी. काय थंडी वाजते का? महत्वाचं म्हणजे दिस टेस्ट युअर पेशन्स ऑल्सो. at the end I will tell you a story and just remind me of that. पेशेंस का टेस्ट कैसे होता है, क्या होता है, उसके बारे में सबसे अहम बात हम इसके ऊपर बात करते हैं. सिलेबस के बारे में मैं आपको बताऊंगा. उसके पहले 3 चीजें चाहिए होती है हर इंसान के अंदर, जो भी किसी चीज का प्रिपरेशन करने जाओ या कुछ भी करो. आता अर्थात आपले टॅलेंट आहे किंवा नाही हे कुणाला माहिती असतं? तुम्हाला स्वतःला माहिती आहे. आता समजा तुम्हाला वाटतंय की आपल्याकडे टॅलेंट नाहीये तर जिजाऊ तुमच्या सोबत आहे. We have the trainers or like experts from all over Maharashtra जो पिछले लगभग 13 साल से निलेश सांबरे जी के साथ जुड़े हुए हैं और पूरे महाराष्ट्र से. वो सब लोग आपको मार्गदर्शन के तौर पे जो कुछ आपको एक्सपर्टीज गाइडेंस चाहिए वो मुहैया कराने के लिए तैयार है. बात समझ में आई? सो सबसे इम्पोर्टेंट बात है टैलेंट आपके पास होना चाहिए. दैट इज मोस्ट इम्पोर्टेंट थिंग. इफ यू डू नॉट हैव टैलेंट, दैट्स एब्सोल्युटली राइट. By practice you can develop that, and for taking that practice we are here. Okay, ये सबसे अहम बात. दूसरी गोष्ट असते ते म्हणजे प्रयोजन. प्रयोजन का मतलब होता है पर्पस. I guess this is a MBA college and faculties might be teaching about like POSCOT and all different management principles and so. MBA people are here, I guess. आर्ट सायन्स कॉमर्स. ओके, ठीक आहे. व्यवस्थापन अर्थात सगळीकडेच लागत असतं. सो सेकेंड इज नथिंग बट पर्पस. उद्देश्य क्या है आपका? ये सब करने के पीछे उद्देश्य क्या है?
आप अभी सरकारी नौकरी में आओगे तो सबसे अहम बात क्या है? व्हाट इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इन अ गवर्नमेंट जॉब? यस, पर्पस क्लियर होना चाहिए ना। आप किसी भी एग्जाम में बैठ रहे हो, आज समझो आपने ग्रुप बी ग्रुप सी का एग्जाम देकर उस सर्विस को ज्वाइन कर लिया, कल को आप आगे जाओगे, ओके, व्हाई यू वांट टू बी इन अ गवर्नमेंट सर्विस? सीधा सवाल है। क्यों आना है, मतलब ये सर्विसेज ज्वाइन क्यों करनी है? सेवा देने के लिए। That's a better student answer the question. ठीक है। So I just need to know that सेवा देने के लिए ये तो कुछ फिलोसॉफिकल चीज होगी। ठीक आहे, असं अति आदर्शवत आणि असामान्य उत्तर देऊ नका। मुळातच परीक्षा सामान्य ज्ञानावरती आधारलेली असते आणि तुमची उत्तर सुद्धा सामान्यच असावी, भव्य दिव्य उत्तर देऊ नका। म्हणजे किती लोक सेवा देतात आणि किती लोक सेवा करतात खऱ्या अर्थाने तुम्हालाही छान माहिती आहे। आणि भाषण करत असताना मोनिकाताईंनी खूप स्पष्ट सांगितलं होतं। ओके, आय रियली अप्रिशिएट दॅट। वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे। लेट्स लुक ॲट द लॉजिकल पॉइंट ऑफ दॅट। एक सगळ्यात महत्त्वाचं जॉब सिक्युरिटी आहे। तुम्ही फार मेजर उत्पात केला नाही सेवेमध्ये, मराठी शब्द आहे उत्पात, म्हणजे फार असं एक्झॅजरेशन कुठल्याही गोष्टीचं केलं नाही तर 30-35 वर्ष तुम्हाला कोणी नोकरीतून काढू शकत नाही, बरोबर? इतकं क्लिअर आहे। एका ठराविक पॅरामीटर्स मध्ये तुमचे प्रमोशन्स होत जात असतात, सर्क्युलर प्रमोशन असतील, पदोन्नती असेल, सेवा ज्येष्ठतेच्या निकषानुसार तुमचं प्रमोशन होईल आणि तुम्हाला इन्क्रीमेंट मिळतील वगैरे, बरोबर? सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, फार फार तर सस्पेन्शन होतं, हा, किंवा बदली होती। मानसिकदृष्ट्या तयारी ठेवायची। आता कोकण विभागामध्ये बहुतांश अधिकारी हे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इकडचे आहेत। म्हणजे आता अगदी तुमच्या पालघर जिल्ह्याचा एक कलेक्टर माझा विद्यार्थी होऊन गेला आणि म्हणजे इकडे साऊथ मध्ये पण म्हणजे दक्षिण कोकणात सुद्धा बरेचसे जण आहेत की त्यांनी इकडे सेवा दिलेली आहे। ओके, सांगायचा मुद्दा असा जो त्यांच्या बोलण्यात देखील येत होता की या भागामध्ये अधिकारी बाहेरून येण्यापेक्षा इथल्याच भागातला अधिकारी इकडे यायला काय हरकत आहे, त्या अनुषंगाने पण तुम्ही इकडे बघा। सो सेकंड थिंग इज नथिंग बट पर्पस, वो पर्पस क्लियर होना चाहिए। सेवा तर तुम्ही बाय डिफॉल्ट करतच असता, ओके, परंतु म्हणजे हे सगळं करत असताना सेफ्टी, सिक्युरिटी, जॉबची सिक्युरिटी आहे, तुमचं पेन्शन त्या पदांना तरी आणखी तरी आहे, त्याच्यावर आणखी सरकारने निर्णय नाही घेतलेला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट सरकारी नोकर म्हटल्यावर एक वेगळं स्टेटस आहे आणि प्रायव्हेट सेक्टर सारखी इनसिक्युरिटी नाहीये, जॉब हॉपिंगचं ट्रेंड नाहीये की असं ॲट्रिशन नाहीये, ह्या गोष्टी आहेत, हे क्लिअर पाहिजे पर्पस। आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा तो असतो म्हणजे व्यावसायिकता। आता once it is decided that you are supposed to be into this particular field, then it is demanding certain things। कुछ चीजें हैं जो ये सब सेक्टर डिमांड करता है, मतलब प्रोफेशनलिज्म होता है। आपको मैं जिस समय क्रिकेट देखा करता था उस समय का एक एग्जांपल पूछूंगा और आपका ये इसका आंसर, दिस क्वेश्चन इज ओपन टू ऑल, स्पेशली सचिन तेंदुलकर एवं राहुल द्रविड़ नाम के दो क्रिकेटर हमारे समय जब हम क्रिकेट देखा करते थे उस समय वो क्रिकेट खेलते थे, अभी 10 साल पहले की बात है। ओके, उन दोनों में से अच्छा क्रिकेटर कौन है? सचिन तेंदुलकर इज अ फेमस क्रिकेटर। हाँ, he has had like maximum score and like maximum number of centuries also। क्लासिकल क्रिकेट के तौर पे देखा जाए उन दोनों में से सबसे रिलायबल क्रिकेटर कौन है? हाँ, अभी आपका आंसर अलग तरीके का है, राइट? तो आपको रिलायबल बनना है या फेमस बनना है? नहीं, यहाँ पे परसेप्शन ऑफ अलग अलग ओपिनियन आ सकते हैं बिल्कुल, लेकिन जब भी कभी राहुल द्रविड़ क्रिकेट खेलने जाया करते थे तो ही वाज डिस्क्राइब्ड एज अ वॉल। मतलब विकेट छोड़ते नहीं थे जल्दी से। Are you getting the point? तो आपको पिच पे बना रहना है। मोस्ट इंपोर्टेंट थिंग फ्रॉम द प्रोफेशनलिज्म पॉइंट ऑफ व्यू इज आपको पिच पे बना रहना पड़ेगा। जब तक आप सिलेक्ट नहीं होंगे तब तक आपके प्रयास की जो निरंतरता है उसको बनाए रखने के लिए आपको काफी ऊंचे तौर की मोटिवेशन की जरूरत होगी। वो कहीं बाहर से नहीं आएगा, वो अपने अंदर से आना चाहिए। ये सबसे अहम रिक्वायरमेंट, प्रतिभा, प्रयोजन आणि व्यावसायिकता, या तीन गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यायचं। आणि हे सगळं करत असताना
मग तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करा. नो मैटर विच एवर एग्जाम यू आर गोइंग टू प्रिपेयर फॉर. किसी भी एग्जाम के लिए आप बैठो, ये 3 चीजें आपकी अहम है. उसके बाद मैं एग्जाम की तरफ आऊंगा. अभी ये जो एग्जाम्स है उसके लिए सबसे पहला टॉपिक होता है सामान्य ज्ञान का. अभी आप इस प्रदेश पर रह रहे हो, इसको थोड़ा सा बड़े तौर के ऊपर देखिए. मतलब महाराष्ट्र के लेवल पर अगर आप देखोगे तो महाराष्ट्र का इतिहास, जिसका अध्ययन आपने 4ठी कक्षा में किया हुआ होता है. महाराष्ट्र के बारे में जो भूगोल होता है, ज्योग्राफी जिसे कहते हैं, और जो लोग ज्योग्राफी एवं हिस्ट्री नहीं जानते वो खुद का इतिहास भी नहीं बना सकते. मतलब जो खुद की इतिहास की पार्श्वभूमि को या पृष्ठभूमि को भूल चुके हैं वो खुद का इतिहास नहीं बना सकते. इसलिए आपको तो मालूम होना चाहिए. ओके, सो इतिहास एवं भूगोल तथा पॉलिटी, जिसको राज्य घटना कहा जाता है, एवं लाइक से सामान्य विज्ञान या जनरल साइंस, जिसे विज्ञान जिसे जनरल साइंस कहेंगे, एनवायरमेंट, और ये सब्जेक्ट्स उसमें आपको पढ़ाई करना पड़ेगा. तो आपने 5वीं से लेकर 10वीं तक कहीं ना कहीं किसी न किसी मोड पर इन सभी सब्जेक्ट्स का या सभी विषयों का अध्ययन किया होगा. यस और नो? और ये जो एग्जाम्स है, ये यहाँ पे जो लिखा है, मतलब तलाठी, वनरक्षक, कृषी सेवक आणि खाली ज्या लिहिलेल्या केंद्र शासनाच्या क व ड दर्जाच्या परीक्षा आहेत, यांची रिक्वायरमेंट तरी कुठल्याच कंडिशन मध्ये क्रमिक पुस्तकांच्या बाहेर आणि साधारणतः 10वी 12वीच्या अंडरस्टँडिंगच्या बाहेर जात नाही. सो यू हैव टू बी वेरी क्लियर ऑन दैट. यदि आप उसके ऊपर का सोच रहे हो, मतलब बाद में समझो यहाँ पे आपका एक सिलेक्शन हो चुका है, आपकी जॉब सिक्योर है, उसके बाद अगर आप कुछ सोच रहे हो आगे जाने की, तो उसके लिए भी हम लोग आपके लिए मतलब जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही तुमच्या सोबत आहोत. ओके, सो दैट इज अगेन देयर. तो यहाँ पे अगर आप देखोगे तो लगभग 10,000 तक की पोस्ट इस साल में भरी जाएंगी. और उसके तहत अभी कल तक का डेट उन्होंने एक्सटेंड करके दिया था. लगभग 14 लाख लोगों ने फॉर्म भरा हुआ है. तो दूसरा सवाल आपके दिमाग में आएगा, इतने 14 लाख में मेरा नंबर कब आएगा? तुरंत ऐसे होता है. तो आपका कंपटीशन पूरे वो 14 लाख से है या आपके खुद से है? मैं ये सवाल फिर से दोहराऊंगा. आपका ये कंपटीशन, ये 14 लाख लोग जिन्होंने फॉर्म भरे हुए हैं, उनसे है या खुद से है? मतलब आपको लेवल ऑफ परफॉर्मेंस उस स्तर तक बढ़ाना पड़ेगा जहां पे मेरिट आए. मेरिट में आपने आना है. तो वहां पे नंबर ऑफ पोस्ट हैव बीन डिफाइंड. 4,644 से ऊपर या 2,167 पोस्ट है. और टोटल मिला के आगे आने वाली एग्जाम्स को लेकर वो 10,000 तक नंबर जाएगा. उन 10,000 लोगों में आपने आना है. तो यहाँ पे मैं आपको बता रहा था सिलेबस के बारे में. सामान्य ज्ञान मी तुम्हाला जे सांगत होतो त्यामध्ये इतिहास, भूगोल, साधे प्रश्न तिकडे असतात. म्हणजे उदाहरणार्थ घटना, घटनेतलं, राज्यघटनेतलं शेड्यूल 10, राज्यघटनेतलं शेड्यूल 10 हे कशाशी संबंधित आहे? पेपर वाचताय आपण सगळे. ठाकरे साहेबांच्या गावात आम्ही एका लायब्ररीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो होतो आणि खूप सुंदर वाचनालय त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि सर, तर तुम्ही वाचनालयात जाऊन आता 47 तालुक्यांमध्ये जवळपास 84 इतकी वाचनालय आणि त्याच्याहून म्हणजे आपण 50 वेगवेगळी कार्यशाळा घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करत आहोत. याचा सगळ्यांनी लाभ निश्चित घ्यायचा आहे. माझा प्रश्न अतिशय साधा आहे की शेड्यूल 10 भारतीय राज्यघटनेचं कशाशी संबंधित आहे? व्हेरी गुड. कुणीतरी उत्तर सांगितलंय. तर ते पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भातलं आहे. ओके, आता याच्या संदर्भात तुम्ही काही बघताय, वाचताय, अनुभवताय? यस और नो? भारतीय राज्यघटना में से शेड्यूल 10 किस चीज के लिए जाना जाता है? तो इट इज बेसिकली फॉर लाइक person getting elected from one party and then later on moving to the another party or shifting along with a group of people to the another party, या कोई उम्मीदवार निर्दलीय उम्मीदवार के तौर पे चुनकर आता है और बाद में किसी पार्टी को ज्वाइन करता है. तो इस बार के इलेक्शन में 2019 के इलेक्शन में कितने लोगों ने वोटिंग किया था? यहाँ पर बैठे हुए शायद किसी कुछ कम लोगों ने किया होगा, लेकिन जिस किसी व्यक्ति ने या सभी व्यक्ति महाराष्ट्र
में जितने लोग रहते हैं, इस बार किसी का भी वोट वेस्ट नहीं हुआ। बात समझ में नाही आहे शायद। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्यापैकी कुणाचंच मतदान वाया नाही गेलं असं मला वाटतंय। कुणाचंच वाया नाही गेलं का? सगळेच पक्ष क्रमाक्रमाने सत्तेमध्ये आले होते तिकडे। यस होतो हा, आता कदाचित ऑगस्ट मध्ये रेकॉर्ड होईल, म्हणजे एखादा व्यक्ती एका विधानसभा 5 वर्षाच्या टेन्युअर मध्ये किती वेळा उपमुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पण होतो किंवा काय अशा अवस्थेत तो रेकॉर्ड होईल कदाचित। यस होतो हा, सो म्हणजे 5 वेळा उपमुख्यमंत्री आणि परत त्याच एकाच एकदा पहाटे नंतर मग असं सगळ्यांसमोर विधिवत, त्याच्यानंतर परत एकदा, आता परत एकदा काय होते ते बघूया आपण सगळेजण। सो माय पॉइंट इज व्हेरी सिंपल, जोक्स अपार्ट, थिंग्स अपार्ट, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं। सो आपली बांधिलकी राज्यघटनेशी असावी, आपली बांधिलकी नागरिक म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तिथं जाताना तुम्ही तुमची सनसद विवेक बुद्धी गहाण न ठेवता आणि कुठच्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही मतदान करायचं हे तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे। त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला होता की भारतीय राज्यघटनेचं 10वं कलम जे आहे ते कसे शेड्यूल 10 कशाशी संबंधित आहे, तर बेसिकली ते पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे। आता पुढे प्रश्न तयार होतो की जेव्हा पक्षांतर बंदी कायदा आला 1985 साली साधारणतः, त्यावेळी पंतप्रधान कोण होतं? त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी। ओके, सो मग आता ह्या गोष्टींचा अर्थ तुम्ही रोज वाचताय की नाही? हे वाचताय की नाही? सगळं बातम्या टीव्हीवर बघताय की नाही? ये आप न्यूज पेपर्स पे पढ़ते हो, न्यूज चैनल्स के ऊपर देखते हो, नहीं देखते हो? यस और नो? कुछ ना कुछ तो समझ आपके अंदर है, ऐसा मैं मानता हूँ। एग्जाम भी वही मानता है, मैं मानता हूँ, ऐसी बात नहीं है। दोज पीपल कंडक्टिंग एग्जाम्स ऑल्सो थिंक फॉर द सेम वे। तो इन सब चीजों के ऊपर मतलब अभी क्या है, महाराष्ट्र स्टेट के अंदर एक राज्यपाल होकर गए थे अभी कुछ 6 महीने पहले, उनका टेन्योर खत्म होने के बाद उनको यहाँ से विदाई हो गई होगी। तो क्या नाम था उस राज्यपाल जी का? हाँ, तो काफी कंट्रोवर्शियल उनका टेन्योर रहा यहाँ महाराष्ट्र में, तो उनके बारे में सवाल पूछा जा सकता है। इट्स कॉन्स्टिट्यूशनल थिंग। कितने उम्मीदवार राज्यपाल नियुक्त हो सकते हैं? कितने उम्मीदवारों को विधान परिषद में या लेजिस्लेटिव काउंसिल में राज्यपाल द्वारा मनोनीत किया जा सकता है, मतलब नॉमिनेट किया जा सकता है? आप सवाल को अच्छे सिरे से समझिए। कितने सदस्यों को लेजिस्लेटिव काउंसिल के लिए राज्यपाल द्वारा मनोनीत किया जा सकता है? गलत आंसर दे रहे हो आप। 12 लोग वहां पे जाते हैं। ओके, टोटल सदस्यों की संख्या लेजिस्लेटिव काउंसिल में कितनी है? 78। नॉर्मली कितनी रहती है आपके जो विधानसभा के उम्मीदवार होते हैं उनके तुलना में नॉर्मली कितने लोग रहने चाहिए? एब्सोल्युटली करेक्ट। 1/3 पीछे किसने आंसर दिया था? वेरी गुड। सो 1/3 लोग वहां पर रहने चाहिए। महाराष्ट्र के लेजिस्लेटिव काउंसिल में 78 मेंबर्स है। लेजिस्लेटिव असेंबली में कितने मेंबर्स है बताइए? बेसिक चीजें। हाँ, 288 या 288 कैंडिडेट्स है। ये बेसिक चीजें हैं महाराष्ट्र के बारे में। अभी इसी तरीके से आपको जब इतिहास का अध्ययन करना पड़ेगा तो कुछ चीजें जो होंगी यहाँ की मालूम होनी चाहिए कि राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहामनी साम्राज्य का स्प्लिट या पतन होने के बाद या डिसइंटीग्रेशन होने के बाद उसमें इमाद शाही, बरीद शाही, आदिल शाही और कुतुब शाही ये जो निकल के सामने आया, इन रूलर्स का यहाँ पे शासनकाल हुआ करता था और इसी दौरान मुगलों का शासन हुआ करता था। बाद में छत्रपति शिवाजी महाराज ने जिजाऊ से प्रेरणा लेकर खुद का स्वराज यहाँ पे निर्माण किया। उनके पश्चात शाहू के समय मतलब छत्रपति संभाजी जी के जो बेटे हुआ करते थे शाहू, उन्होंने पेशवा पद की निर्मिति की थी। बालाजी विश्वनाथ, बालाजी बाजीराव, और उसके बाद से पेशवाओं ने यहाँ पे रूल किया है
और बाद में 1818 के बाद अंग्रेज का शासन यहाँ पे हुआ करता था। तो महाराष्ट्र में जो कुछ शासनकर्ता हुए उनके दौरान जो कुछ सामाजिक, आर्थिक, राजनीतिक एवं सांस्कृतिक इवोल्यूशन या जिसको उत्क्रांति कहेंगे या जिसको बदलाव कहेंगे, वो यहाँ किस तरीके का हुआ था उसके बारे में सवाल पूछा जाता है। ओके, मतलब उस समय का रहन सहन कैसा था, उस समय का डाइट मतलब खान पान की रीतियां कैसी थी, उस समय का समाज का चाल चलन किस तरीके का था, उस समय के स्त्रियों का समाज में दर्जा किस तरीके से रखा जाता था, उस समय स्त्रियों को शिक्षा का अधिकार था या नहीं था, इन सब चीजों के ऊपर सवाल पूछे जाएंगे। सो महाराष्ट्रामधल्या या स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये ज्या काही वेगवेगळे शासन होऊन गेलं, त्या शासन कालखंडामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटनाक्रमांमधून सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक ह्या घडामोडींच्या संदर्भातले प्रश्न तिकडे विचारले जात असतात। तर त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ओके, पुढे जात असताना आता आधुनिक महाराष्ट्राचा विचार आपण ज्यावेळी करतो तर साधारणतः ब्रिटिश शासन कालापासून ते आतापर्यंत 1947 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काय काय झालं। आता रविवारी म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना वेळ असेल आणि रविवारी बहुतांश सुट्टीच आहे, दादरचं एक वाचनालय आहे, दादरचं मराठी म्हणजे मुंबई मराठी ग्रंथालय दादर पूर्वला आहे, त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती एक मोफत कार्यक्रम आहे। ओके, आता अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला काय कळतं की महाराष्ट्राची जडणघडण खऱ्या कशा अर्थाने झाली। आता हे सगळं होत असताना मग आपल्या इकडं काही गोष्टी म्हणायचा ट्रेंड आहे, शाहू फुले आंबेडकर, कर्वे, आगरकर आणि मग इतर सगळ्या लोकांची नावं आपण इकडे घेतो। तर मग सायमल्टेनियसली आधुनिक महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचा विचार घेऊन प्रागतिक विचार मांडणाऱ्यांपैकी साधारणतः पायनियरिंग भूमिका जी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतली होती ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। मग आपण सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसूड यासारखी पुस्तकं वाचली असलेली अपेक्षित आहे। लक्षात आलं? मग मुलींकरता पहिल्यांदा शाळा 1848 च्या सुमारास कुणी स्थापन केली? सावित्रीबाई फुले। तर तुम्हाला सावित्रीबाई फुलेंबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे। ओके, सो ह्या बेसिक गोष्टी। मग हा झाला सामाजिक अनुषंगाने असलेला ऐतिहासिक संदर्भ। याच जोडीला मग हे सगळं स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये समजा आता 23 जुलै परवा झालं तर ते 23 जुलैला लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस असतो। ओके, लोकमान्य टिळकांचा। आता लोकमान्य टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच हे तुम्हाला कोकणवासियांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि मग आता अलीकडच म्हणजे मला वाटतं मागच्या रविवारीच निलेश सांगरे साहेबांना कोकण आयडॉल पुरस्कार देण्यात आला होता। त्यात ते लोकमान्य टिळकांचे वंशज पण आले होते, मला कुणाल टिळक वगैरे होते, त्यानंतर कान्होजी आंग्रेंचे वंशज होते, रघुजी आंग्रे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले बाबाजीराजे भोसले जे तंजावर संस्थानचे महाराज आहेत ते देखील तिकडे हजर होते। तर कोकण ही तशी समृद्ध भूमी आहे आणि मग त्या कोकणातल्या या पूर्वी त्यांनी त्यांचा कार्यकाल गाजवलेल्या व्यक्तींच्या हस्ते मागच्या रविवारी मी आणि मोनिकाताई त्या कार्यक्रमाला हजर होतो। निलेश सांगरे साहेबांना कोकण आयडॉल पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे। अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं या सबंध परिसरामध्ये आहे, त्याची दखल घेत कोकणवासियांनी हे सगळं केलं। आता सांगायचं प्रतिकडनं आपण तिथे गेलो तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, लोकमान्य टिळकांबद्दल माहिती असलं पाहिजे। हा सगळा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अंगाने महाराष्ट्राला परिपूर्ण राज्य म्हणून बनवणाऱ्या ज्या ज्या लोकांचं त्यामध्ये योगदान होतं त्या सगळ्यांबद्दल किमान माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। ओके, भूगोलाच्या बाबतीत साधारणतः 3 ऍस्पेक्ट्स लक्षात ठेवायचे, एक प्राकृतिक गोष्ट आहे, दुसरं आर्थिक आहे आणि तिसरं सामाजिक आहे। परत म्हणजे प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या, लोकसंख्येमध्ये मग लोकसंख्येचं वितरण, ग्रामीण ते शहरी वितरण, लोकसंख्येची घनता, आदिवासी समुदाय, मग आपल्या इकडे कातकरी आणि वारली समाज असेल, नाशिकमध्ये कोकणा असेल किंवा मग आणखी नांदेडमध्ये मनेर वारलू समाज असेल, आदिवासी ह्याच्यामध्ये अमरावतीमध्ये कोरकू असतील, खानदेशामध्ये भिल्ल किंवा पावरा असं त्यांना म्हटलं होतं। त्या सगळ्यांच्या रहन सहन पद्धती आणि माडिया गोंड आणि गोंड इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भागामध्ये या सगळ्यांच्या रहन सहन पद्धती हे ह्युमन जिओग्राफीमध्ये येतात। त्यानंतर आर्थिक भूगोल जो असतो त्यामध्ये साधारणतः प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि सेवा
क्षेत्रातले उद्योग आणि मग प्राथमिक म्हणजे खाणकाम असेल किंवा शेती असेल किंवा पशुपालन असेल. द्वितीयक म्हणजे साधारणतः प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. तृतीयक म्हणजे साधारण त्याच्यामध्ये लाईक मॅनेजमेंट थिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग सेवा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा म्हणजे IT सेक्टर सेवा क्षेत्र आहे, ओके, हॉटेलिंग सेवा क्षेत्र आहे, पर्यटन सेवा क्षेत्र आहे. मग या सगळ्या गोष्टींबद्दलची तुम्हाला किमान माहिती असणं अपेक्षित आहे. असे विषयवार तयारी जर तुम्ही केली तर ती सगळी तयारी आम्ही इकडे तुमच्याकडनं करून घेणारच आहोत. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही तुमची तयारी करून घेईलच. तो सायमल्टेनियसली तुमच्याकडनं अशी अपेक्षा असते की तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या माहिती असेल पाहिजे, हे सामान्य ज्ञान देण्याबद्दल. दुसरं, बीइंग अ स्टुडंट फ्रॉम महाराष्ट्र, तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला किमान मराठी यायला पाहिजे? प्रश्न तुम्हाला मराठीतून विचारतो या हिंदीतून विचारतो. आप इस प्रदेश में रह रहे हो तो आपको यहाँ की भाषा आनी चाहिए नहीं चाहिए? चाहे आप किसी भी मजहब से हो या किसी भी रीजन से बिलोंग करते हो, दैट रियली डजंट मैटर्स. आपको यहाँ की लँग्वेज आनी चाहिए. एग्जाम मध्ये सुद्धा त्याच्यावर नंतर चर्चा करूया आपण. तर एक्झाम मध्ये सुद्धा साधारणतः एक 25 मार्काचं मराठी आणि 25 मार्काचं इंग्रजी असणार आहे. ठीक आहे. आता याचं आता अगदी साधे प्रश्न तिकडे असतील म्हणजे साधारण व्याकरणावरती आधारित नाम सर्वनाम विशेषण क्रिया विशेषण क्रियापद या प्रकारच्या संधी विग्रह समास यासारख्या गोष्टी आणि म्हणी. ओके. म्हणजे उदाहरणार्थ समजा इच्छा तिथे मार्ग. इच्छा तिथे मार्ग म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायची इच्छा असेल त्याला निश्चित काहीतरी मार्ग सापडतो. मग आपल्याला मार्ग शोधायचा असेल तर इच्छा तशी असली पाहिजे. मग असं काहीतरी त्याचे पर्याय दिलेले असतील तर त्यातून तुम्हाला ऑप्शन निवडायचा असतो. ओके. सो अशा प्रकारच्या म्हणी आणि वाक्प्रचार याचा उल्लेख त्या 25 मार्कांमध्ये असतो. तेवढं तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही या मराठी माध्यमात शिकलेले नसाल तरी सुद्धा काही घाबरण्याचं काही कारण नाही, कारण खूप चांगली पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत. एकदा तुम्ही चांगलं ते मोरावाळींचं पुस्तक मला वाटतं अद्याप सुद्धा ते तितक्याच चांगल्या पद्धतीने वापरलं जातं आणि ते उपयोगात येतं. ते पुस्तक जरी बघितलं तर हार्डली इट विल टेक से 5 to 10 days for you people to understand मराठी. म्हणजे 5 ते 10 दिवसात तुम्ही त्या अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. इंग्रजीचंही परत तेच आहे. व्याकरण बेसिक ग्रामर तिकडे तुम्हाला बघायला लागतं. बेसिक ग्रामर तुम्हाला बघायला लागतं आणि साधारणतः 10वी पर्यंतची लेवल ते इंग्रजीच्या व्याकरणाची असते. त्याच्या बियॉन्ड ते जाणार नाही. मग दुसरे आणखी 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन. 4थी 7वी ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्यापैकी किती जणांनी दिली होती? आपके समय शायद वो कंपल्सन हुआ था, कुछ लोगों ने दिया है. वेरी गुड. सो आप लोगों को ज्यादा प्रिपेयर करने की जरूरत नहीं होगी. ओके. हाँ, लेकिन जिन्होंने नहीं दिया है उन लोगों ने भी डरने की कोई जरूरत नहीं है. काफी आसान सवाल पूछे जाएंगे उसके ऊपर. मतलब मैं आपको एक सवाल बोलता हूँ. कुछ कौवे हंस है, कुछ कौवे हंस है और कुछ हंस कबूतर है. तो आपने मुझे वो कबूतर राजा की याद दिला दी. बहुत साल पहले मूवी आया था, सालों पहले. ठीक है. कुछ कौवे हंस है, कुछ हंस कबूतर है. अभी इसके ऊपर हम कंक्लूजन निकालते हैं. कुछ कबूतर कौवे है, कुछ कबूतर हंस है. यही होगा आपका, यही हाल आपका एग्जाम हॉल में होगा. अभी ज्यादा आपके दिमाग को परेशान करने की जरूरत नहीं. मैं फिर से उसको एक बार आपको समझने के लिए बोलता हूँ. कुछ कौवे हंस है मतलब उनमें से कुछ हंस कबूतर हो सकते हैं. यस और नो? क्योंकि मैंने अगला स्टेटमेंट कहा था कि कुछ कबूतर, ठीक है ना. मैं फिर से उसको बोलता हूँ. कुछ कौवे हंस है और कुछ हंस कबूतर है. मतलब जो सबसे पहले लिए हुए कौवे थे उसमें से जो कबूतर हंस, जो कौवे हंस थे वो शायद कबूतर हो सकते हैं ना. तो मतलब वो स्टेटमेंट भी सही है. यस और नो?
दूसरा, कुछ हंस कबूतर है, तो जो कौवे हंस नहीं थे उसमें से भी कुछ ये कौवे हो सकते, कबूतर हो सकते, नहीं हो सकते। सो दोनों स्टेटमेंट करेक्ट। तो ऐसे दो स्टेटमेंट करेक्ट होने वाले सवाल नहीं पूछे जाएंगे, ये मैं बोलता हूँ, लेकिन खाली लॉजिकल डिडक्शन कैसे होता है ये समझने के लिए मैंने आपके सामने रखा है। समझ में आई बात? ओके, और एक सवाल पूछता हूँ। अभी यहाँ पे देखिए कि वहाँ पे नंबर दिए जाएंगे। अभी we are not having board with us right now, but then the way in which the training will go on, उस समय सब चीजों का ख्याल रखा जाएगा। बाकायदा क्लासरूम कोचिंग किया जाएगा आप सब लोगों का। तो 2 उसके बाद कॉमा देकर आगे लिखा समझो 4, उसके बाद लिखा 4, ओके, और उसके आगे क्या नंबर होगा? 2, उसके बाद 4, उसके बाद फिर से एक बार 4 और उसके बाद डैश डैश है। हाँ, वेरी गुड। तो मतलब आपका 2 का 4 से कनेक्शन क्या है ना, उसका पहले पता करना चाहिए, और बाद में 4 का आगे क्या होगा? 4 दोबारा है वहां पे, 16 हो जाएगा। हाँ, तो कनेक्शन आगे मतलब 2 का स्क्वायर उसका एक पद के बाद में लिखा है, तो 4 का स्क्वायर उसके एक नंबर छोड़ के लिखना पड़ेगा, तो दैट इज 16। इस टाइप के सवाल पूछे जाएंगे, तो जिसके लिए बेसिक अंडरस्टैंडिंग होना जरूरी है। तो दिस इज एंटायरली एन एग्जाम ऑफ प्रैक्टिस। आज ज्यांना जायचं त्यांनी पटकन जा। साधे प्रश्न तिकडे असतात, म्हणजे उदाहरणार्थ घटनेतलं राज्यघटनेतलं शेड्यूल 10, राज्यघटनेतलं शेड्यूल 10 हे कशाशी संबंधित आहे? पेपर वाचताय आपण सगळे? ठाकरे साहेबांच्या गावात आम्ही एका लायब्ररीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो होतो आणि खूप सुंदर वाचनालय त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। आणि हा सर, तर तुम्ही वाचनालयात जाऊन आता 47 तालुक्यांमध्ये जवळपास 84 इतकी वाचनालय आणि त्याच्याहून म्हणजे आपण 50 वेगवेगळी कार्यशाळा घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करत आहोत। याचा सगळ्यांनी लाभ निश्चित घ्यायचा आहे। माझा प्रश्न अतिशय साधा आहे की शेड्यूल 10 भारतीय राज्यघटनेचं कशाशी संबंधित आहे? व्हेरी गुड, कुणीतरी उत्तर सांगितलंय, तर ते पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भातलं आहे। ओके, आता याच्या संदर्भात तुम्ही काही बघताय, वाचताय, अनुभवताय? यस और नो? भारतीय राज्यघटना में से शेड्यूल 10 किस चीज के लिए जाना जाता है? तो इट इज बेसिकली फॉर लाइक person getting elected from one party and then later on moving to the another party or shifting along with a group of people to the another party, या कोई उम्मीदवार निर्दलीय उम्मीदवार के तौर पे चुनकर आता है और बाद में किसी पार्टी को ज्वाइन करता है। तो इस बार के इलेक्शन में 2019 के इलेक्शन में कितने लोगों ने वोटिंग किया था? यहाँ पर बैठे हुए शायद किसी कुछ कम लोगों ने किया होगा, लेकिन जिस किसी व्यक्ति ने या सभी व्यक्ति महाराष्ट्र में जितने लोग रहते हैं, इस बार किसी का भी वोट वेस्ट नहीं हुआ। बात समझ में नहीं आई शायद? 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्यापैकी कुणाचंच मतदान वाया नाही गेलं असं मला वाटतंय। कुणाचंच वाया नाही गेलं का? सगळेच पक्ष क्रमाक्रमाने सत्तेमध्ये आले होते तिकडे। यस और नो? आता कदाचित ऑगस्ट मध्ये रेकॉर्ड होईल, म्हणजे एखादा व्यक्ती एका विधानसभा 5 वर्षाच्या टेन्युअर मध्ये किती वेळा उपमुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पण होतो किंवा काय अशा अवस्थेत तो रेकॉर्ड होईल कदाचित। यस और नो? सो म्हणजे 5 वेळा उपमुख्यमंत्री आणि परत त्याच एकाच एकदा पहाटे नंतर मग असं सगळ्यांसमोर विधिवत
त्याच्यानंतर परत एकदा, आता परत एकदा काय होतं ते बघूया आपण सगळेजण. सो माय पॉइंट इज व्हेरी सिम्पल. जोक्स अपार्ट, थिंग्स अपार्ट, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. सो आपली बांधिलकी राज्यघटनेशी असावी. आपली बांधिलकी नागरिक म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तिथं जाताना तुम्ही तुमची सदसद विवेक बुद्धी गहाण न ठेवता आणि कुठच्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही मतदान करायचं हे तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला होता की भारतीय राज्यघटनेचं 10वं कलम जे आहे ते शेड्यूल 10 कशाशी संबंधित आहे. तर बेसिकली ते पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. आता पुढे प्रश्न तयार होतो की जेव्हा पक्षांतर बंदी कायदा आला 1985 साली साधारणतः, त्यावेळी पंतप्रधान कोण होतं? त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी. ओके, सो मग आता ह्या गोष्टींचा अर्थ तुम्ही रोज वाचताय की नाही? हे वाचताय की नाही? सगळं बातम्या टीव्हीवर बघताय की नाही? ये आप न्यूज पेपर्स पे पढ़ते हो, न्यूज चैनल्स के ऊपर देखते हो, नहीं देखते हो? यस और नो? कुछ ना कुछ तो समझ आपके अंदर है, ऐसा मैं मानता हूँ. एग्जाम भी वही मानता है. मैं मानता हूँ ऐसी बात नहीं. Those people conducting exams also think of the same way. तो इन सब चीजों के ऊपर मतलब अभी क्या है, महाराष्ट्र स्टेट के अंदर एक राज्यपाल होकर गए थे. अभी कुछ 6 महीने पहले उनका टेन्योर खत्म होने के बाद उनको यहाँ से विदाई हो गई उनकी. तो क्या नाम था उस राज्यपाल जी का? हाँ, तो काफी कंट्रोवर्शियल उनका टेन्योर रहा यहाँ महाराष्ट्र में. तो उनके बारे में सवाल पूछा जा सकता है. इट्स कॉन्स्टिट्यूशनल थिंग. कितने उम्मीदवार राज्यपाल नियुक्त हो सकते हैं? कितने उम्मीदवारों को विधान परिषद में या लेजिस्लेटिव काउंसिल में राज्यपाल द्वारा मनोनीत किया जा सकता है, मतलब नॉमिनेट किया जा सकता है? आप सवाल को अच्छे सिरे से समझिए. कितने सदस्यों को लेजिस्लेटिव काउंसिल के लिए राज्यपाल द्वारा मनोनीत किया जा सकता है? गलत आंसर दे रहे हो आप. 12 लोग वहां पे जाते हैं. ओके, टोटल सदस्यों की संख्या लेजिस्लेटिव काउंसिल में कितनी है? 78. नॉर्मली कितनी रहती है? आपके जो विधानसभा के लाइक उम्मीदवार होते हैं उनके तुलना में नॉर्मली कितने लोग रहने चाहिए? एब्सोल्युटली करेक्ट. 1/3 पीछे किसने आंसर दिया था? वेरी गुड. सो 1/3 लोग वहां पर रहने चाहिए. महाराष्ट्र के लेजिस्लेटिव काउंसिल में 78 मेंबर्स है. लेजिस्लेटिव असेंबली में कितने मेंबर्स है? बताइए, बेसिक चीजें. हाँ, 288 या 288 कैंडिडेट्स है. ये बेसिक चीजें हैं महाराष्ट्र के बारे में. अभी इसी तरीके से आपको जब इतिहास का अध्ययन करना पड़ेगा तो कुछ चीजें जो होंगी यहाँ की मालूम होनी चाहिए कि राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहामनी साम्राज्य का स्प्लिट या पतन होने के बाद या डिसइंटीग्रेशन होने के बाद उसमें इमाद शाही, बरीद शाही, आदिल शाही और कुतुब शाही ये जो निकल के सामने आया, इन रूलर्स का यहाँ पे शासनकाल हुआ करता था. और इसी दौरान मुगलों का शासन हुआ करता था. बाद में छत्रपति शिवाजी महाराज ने जिजाऊ से प्रेरणा लेकर खुद का स्वराज यहाँ पे निर्माण किया. उनके पश्चात शाहू के समय मतलब छत्रपति संभाजी जी के जो बेटे हुआ करते थे शाहू, उन्होंने पेशवा पद की निर्मिति की थी. बालाजी विश्वनाथ, बालाजी बाजीराव. और उसके बाद से पेशवाओं ने यहाँ पे रूल किया है. और बाद में 1818 के बाद अंग्रेज का शासन यहाँ पे हुआ करता था. तो महाराष्ट्र में जो कुछ शासनकर्ता हुए उनके दौरान जो कुछ सामाजिक, आर्थिक, राजनीतिक एवं सांस्कृतिक इवोल्यूशन या जिसको उत्क्रांति कहेंगे या जिसको बदलाव कहेंगे, वो यहाँ किस तरीके का हुआ था उसके बारे में सवाल पूछा जाता है. ओके, मतलब उस समय का रहन सहन कैसा था, उस समय का डाइट मतलब खान पान की रीतियां कैसी थी, उस समय का समाज का चाल चलन किस तरीके का था, उस समय के स्त्रियों का समाज में दर्जा किस तरीके से रखा जाता था, उस समय स्त्रियों को शिक्षा का अधिकार था या नहीं था,
इन सब चीजों के ऊपर सवाल पूछे जाएंगे. सो महाराष्ट्रामधल्या या स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये ज्या काही वेगवेगळे शासन होऊन गेलं त्या शासन कालखंडामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटनाक्रमांमधून सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक ह्या घडामोडींच्या संदर्भातले प्रश्न तिकडे विचारले जात असतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, पुढे जात असताना आता आधुनिक महाराष्ट्राचा विचार आपण ज्यावेळी करतो तर साधारणतः ब्रिटिश शासन कालापासून ते आतापर्यंत 1947 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काय काय झालं. आता रविवारी म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना वेळ असेल आणि रविवारी बहुतांश सुट्टीच आहे, दादरचं एक वाचनालय आहे. दादरचं मराठी म्हणजे मुंबई मराठी ग्रंथालय दादर पूर्वला आहे. त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती एक मोफत कार्यक्रम आहे. ओके, आता अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला काय कळतं की महाराष्ट्राची जडणघडण खऱ्या कशा अर्थाने झाली. आता हे सगळं होत असताना मग आपल्या इकडं काही गोष्टी म्हणायचा ट्रेंड आहे. शाहू फुले आंबेडकर, कर्वे, आगरकर आणि मग इतर सगळ्या लोकांची नावं आपण इकडे घेतो. तर मग सायमल्टेनियसली आधुनिक महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचा विचार घेऊन प्रागतिक विचार मांडणाऱ्यांपैकी साधारणतः पायनियरिंग भूमिका जी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतली होती ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. मग आपण सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसूड यासारखी पुस्तकं वाचली असलेली अपेक्षित आहे. लक्षात आलं. मग मुलींकरता पहिल्यांदा शाळा 1848 च्या सुमारास कुणी स्थापन केली? सावित्रीबाई फुले. तर तुम्हाला सावित्रीबाई फुलेंबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, सो ह्या बेसिक गोष्टी. मग हा झाला सामाजिक अनुषंगाने असलेला ऐतिहासिक संदर्भ. याच जोडीला मग हे सगळं स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये समजा आता 23 जुलै परवा झालं तर ते 23 जुलैला लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस असतो. ओके, लोकमान्य टिळकांचा. आता लोकमान्य टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच हे तुम्हाला कोकणवासियांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि मग आता अलीकडच म्हणजे मला वाटतं मागच्या रविवारीच निलेश सांगरे साहेबांना कोकण आयडॉल पुरस्कार देण्यात आला होता. त्यात ते लोकमान्य टिळकांचे वंशज पण आले होते. मला वाटतं कुणाल टिळक वगैरे होते. त्यानंतर कान्होजी आंग्रेंचे वंशज होते, रघुजी आंग्रे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले बाबाजी राजे भोसले जे तंजावर संस्थानचे महाराज आहेत ते देखील तिकडे हजर होते. तर कोकण ही तशी समृद्ध भूमी आहे आणि मग त्या कोकणातल्या ह्या पूर्वी त्यांनी त्यांचा कार्यकाल गाजवलेल्या व्यक्तींच्या हस्ते मागच्या रविवारी मी आणि मोनिकाताई त्या कार्यक्रमाला हजर होतो. निलेश सांगरे साहेबांना कोकण आयडॉल पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं त्या या सबंध परिसरामध्ये आहे. त्याची दखल घेत कोकणवासियांनी हे सगळं केलं. आता सांगायचं तर प्रतिकडनं आपण तिथे गेलो तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, लोकमान्य टिळकांबद्दल माहिती असलं पाहिजे. हा सगळा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अंगाने महाराष्ट्राला परिपूर्ण राज्य म्हणून बनवणाऱ्या ज्या ज्या लोकांचं त्यामध्ये योगदान होतं त्या सगळ्यांबद्दल किमान माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. ओके, भूगोलाच्या बाबतीत साधारणतः 3 ऍस्पेक्ट्स लक्षात ठेवायचे. एक प्राकृतिक गोष्ट आहे, दुसरं आर्थिक आहे आणि तिसरं सामाजिक आहे. परत म्हणजे प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या, लोकसंख्येमध्ये मग लोकसंख्येचं वितरण, ग्रामीण ते शहरी वितरण, लोकसंख्येची घनता, आदिवासी समुदाय, मग आपल्या इकडे कातकरी आणि वारली समाज असेल, नाशिकमध्ये कोकणा असेल किंवा मग आणखीन नांदेडमध्ये मनेर वारलू समाज असेल, आदिवासी ह्याच्यामध्ये अमरावतीमध्ये कोरकू असतील, खानदेशामध्ये भिल्ल किंवा पावरा असं त्यांना म्हटलं होतं. या सगळ्यांच्या रहन सहन पद्धती आणि माडिया कोंड आणि गोंड तिकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भागामध्ये या सगळ्यांच्या रहन सहन पद्धती हे ह्युमन जॉग्राफीमध्ये येतात. त्यानंतर आर्थिक भूगोल जो असतो त्यामध्ये साधारणतः प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि सेवा क्षेत्रातले उद्योग आणि मग प्राथमिक म्हणजे खाणकाम असेल किंवा शेती असेल किंवा पशुपालन असेल, द्वितीय म्हणजे साधारणतः प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, तृतीय म्हणजे साधारण त्याच्यामध्ये लाईक मॅनेजमेंट थिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग सेवा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा म्हणजे IT सेक्टर सेवा क्षेत्र आहे. ओके, हॉटेलिंग सेवा क्षेत्र आहे, पर्यटन सेवा क्षेत्र आहे. मग या सगळ्या गोष्टींबद्दलची तुम्हाला किमान माहिती असणं अपेक्षित आहे. असे विषयवार तयारी जर तुम्ही केली तर ती सगळी तयारी आम्ही इकडे तुमच्याकडनं करून घेणारच आहोत. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था तुमची तयारी करून घेईलच. तो सायमल्टेनियसली तुमच्याकडनं अशी अपेक्षा असते की तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या माहिती असेल पाहिजे. हे सामान्य देण्याबद्दल. दुसरं, बीइंग अ स्टुडंट फ्रॉम महाराष्ट्र, तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला किमान मराठी यायला पाहिजे?
प्रश्न तुम्हाला मराठीतून विचारतो या हिंदीतून विचारतो. आप इस प्रदेश में रह रहे हो तो आपको यहाँ की भाषा आनी चाहिए नहीं चाहिए? चाहे आप किसी भी मजहब से हो या किसी भी रीजन से बिलोंग करते हो, दैट रियली डजंट मॅटर्स. आपको यहाँ की लँग्वेज आनी चाहिए. एक्झाम मध्ये सुद्धा त्याच्यावर नंतर चर्चा करूया आपण. तर एक्झाम मध्ये सुद्धा साधारणतः एक 25 मार्काचं मराठी आणि 25 मार्काचं इंग्रजी असणार आहे. ठीक आहे. आता याचं आता अगदी साधे प्रश्न तिकडे असतील, म्हणजे साधारण व्याकरणावरती आधारित नाम सर्वनाम विशेषण क्रिया विशेषण क्रियापद या प्रकारच्या संधी विग्रह समास यासारख्या गोष्टी आणि म्हणी. ओके. म्हणजे उदाहरणार्थ समजा इच्छा तिथे मार्ग. इच्छा तिथे मार्ग म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायची इच्छा असेल त्याला निश्चित काहीतरी मार्ग सापडतो. मग आपल्याला मार्ग शोधायचा असेल तर इच्छा तशी असली पाहिजे. मग असं काहीतरी त्याचे पर्याय दिलेले असेल तर त्यातून तुम्हाला ऑप्शन निवडायचा असतो. ओके. सो अशा प्रकारच्या म्हणी आणि वाक्प्रचार याचा उल्लेख त्या 25 मार्कांमध्ये असतो. तेवढं तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही यात मराठी माध्यमात शिकलेले नसाल तरी सुद्धा काही घाबरण्याचं काही कारण नाही, कारण खूप चांगली पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत. एकदा तुम्ही चांगलं ते मोरावाळींचं पुस्तक मला वाटतं अद्याप सुद्धा ते तितक्याच चांगल्या पद्धतीने वापरलं जातं आणि ते उपयोगात येतं. ते पुस्तक जरी बघितलं तर हार्डली इट विल टेक से 5 to 10 days for you people to understand मराठी. म्हणजे 5 ते 10 दिवसात तुम्ही त्या अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. इंग्रजीचंही परत तेच आहे. व्याकरण बेसिक ग्रामर तिकडे तुम्हाला बघायला लागतं. बेसिक ग्रामर तुम्हाला बघायला लागतं आणि साधारणतः 10वी पर्यंतची लेवल ते इंग्रजीच्या व्याकरणाची असते. त्याच्या बियॉन्ड ते जाणार नाही. मग दुसरे आणखी 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन. 4थी 7वी ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्यापैकी किती जणांनी दिली होती? आपके समय शायद वो कंपल्सन हुआ था, कुछ लोगों ने दिया है. वेरी गुड. सो आप लोगों को ज्यादा प्रेफर करने की जरूरत नहीं होगी. ओके. हाँ, लेकिन जिन्होंने नहीं दिया है उन लोगों ने भी डरने की कोई जरूरत नहीं है. काफी आसान सवाल पूछे जाएंगे उसके ऊपर. मतलब मैं आपको एक सवाल बोलता हूँ. कुछ कौवे हंस है. कुछ कौवे हंस है और कुछ हंस कबूतर है. तो आपने मुझे वो कबूतर राजा की याद दिला दी. बहुत साल पहले मूवी आया था, सालों पहले. ठीक है. कुछ कौवे हंस है, कुछ हंस कबूतर है. अभी इसके ऊपर हम कंक्लूजन निकालते हैं. कुछ कबूतर कौवे है, कुछ कबूतर हंस है. यही होगा आपका, यही हाल आपका एग्जाम हॉल में होगा. अभी ज्यादा आपके दिमाग को परेशान करने की जरूरत नहीं. मैं फिर से उसको एक बार आपको समझने के लिए बोलता हूँ. कुछ कौवे हंस है मतलब उनमें से कुछ हंस कबूतर हो सकते हैं. यस और नो? क्योंकि मैंने अगला स्टेटमेंट कहा था कि कुछ कबूतर. ठीक है ना. मैं फिर से उसको बोलता हूँ. कुछ कौवे हंस है और कुछ हंस कबूतर है. मतलब जो सबसे पहले लिए हुए कौवे थे उसमें से जो कबूतर हंस, जो कौवे हंस थे वो शायद कबूतर हो सकते हैं ना. मतलब वो स्टेटमेंट भी सही है. यस और नो? दूसरा, कुछ हंस कबूतर है. तो जो कौवे हंस नहीं थे उसमें से भी कुछ ये कौवे हो सकते, कबूतर हो सकते नहीं हो सकते. सो दोनों स्टेटमेंट करेक्ट. तो ऐसे दो स्टेटमेंट करेक्ट होने वाले सवाल नहीं पूछे जाएंगे, ये मैं बोलता हूँ. लेकिन खाली लॉजिकल डिडक्शन कैसे होता है ये समझने के लिए मैंने आपके सामने रखा. समझ में आई बात? ओके. और एक सवाल पूछता हूँ. अभी यहाँ पे देखिए कि वहाँ पे नंबर दिए जाएंगे. अभी we are not having board with us right now, but then the way in which the training will go on, उस समय सब चीजों का ख्याल रखा जाएगा. बाकायदा क्लासरूम कोचिंग किया जाएगा आप सब लोगों का. तो
2, उसके बाद कॉमा देकर आगे लिखा समझो 4, उसके बाद लिखा 4, ओके, और उसके आगे क्या नंबर होगा 2, उसके बाद 4, उसके बाद फिर से एक बार 4 और उसके बाद डैश डैश है। हाँ, वेरी गुड। तो मतलब आपका 2 का 4 से कनेक्शन क्या है ना, उसका पहले पता करना चाहिए, और बाद में 4 का आगे क्या होगा 4 दोबारा है वहां पे 16 हो जाएगा। हाँ, तो कनेक्शन आगे मतलब 2 का स्क्वायर उसका एक पद के बाद में लिखा है, तो 4 का स्क्वायर उसके एक नंबर छोड़ के लिखना पड़ेगा, तो दैट इज 16। इस टाइप के सवाल पूछे जाएंगे, तो जिसके लिए बेसिक अंडरस्टैंडिंग होना जरूरी है। तो दिस इज एंटायरली एन एग्जाम ऑफ प्रॅक्टिस। मेरिट लागत असताना ते मेरिट जास्त का लागणार आहे तेही समजावून घ्या, कारण ह्या परीक्षेची तयारी फक्त आपण करत नाहीये, सबंध महाराष्ट्रभरातली मुलं ती करणार आहेत, आणि मग यातली बरीचशी मुलं ही राज्यसेवेची तयारी करणारी देखील मुलं असू शकतात, आणि मग ते सगळे पण जॉब सिक्युरिटी करता म्हणा की एखादी पोस्ट हातात असावी म्हणून या परीक्षेचा फॉर्म भरतील। इथली रिक्वायरमेंट अशी की साधारणतः सामान्य ज्ञान, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमापन आणि चालू घडामोडी। आता चालू घडामोडी म्हणजे परत तोच भाग येतो की साधारणतः राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही घडामोडी होत असतात ओके, तर चालू घडामोडीमध्ये देशांतर्गत, राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणाऱ्या ज्या काही स्थित्यंतर, घटनाक्रम आणि जेही काही असतं त्याच्याबद्दल तिथं विचारलं जातं। उदाहरणार्थ काय की समजा आता अलीकडे कोकणामध्ये दरड कोसळली एका ठिकाणी, कुठल्या तालुक्यातलं गाव होतं ते, ओके, हा, आणि आता दरड कोसळणं हा नॅचरल फिनॉमिना आहे का ह्युमन इंड्युस फिनॉमिना आहे याच्यावरती विचारलं जाऊ शकतं, आणि हे कशामुळे होतं ते पण ते काळामध्ये येईल। समजा गुजरातमध्ये आता एक मध्यंतरी चक्रीवादळ आलं, काय नाव होतं त्या चक्रीवादळाचं, ज्याच्यामुळे ऍब्सोल्युटली करेक्ट, पुढे उत्तर सांगितले ते, व्हेरी गुड, काय नाव आहे तुझं, यस पवार, पॉवरफुल आहे असं, हा, टाळ्या वाजवा कशा करता, मारुती ना, मारुती पवार, ओके। सो चालू घडामोडींमध्ये साधारणतः या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील, म्हणजे पर्यावरण विषयक घडामोडी, विज्ञान विषयक घडामोडी, सांस्कृतिक घडामोडी, राजकीय घडामोडी आणि सामाजिक घडामोडी, आणि सगळ्यात महत्त्वाचं अर्थकारण असतं आर्थिक विषयक घडामोडी। मग आता जीएसटी हा विषय आहे, तर जीएसटी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारं राज्य कुठलं आहे, कशामुळे आहे, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे, ओके, त्याचा नॉर्मली किती टक्के हिस्सा राज्याला मिळायला पाहिजे, नाही, किती टक्के हिस्सा मिळायला पाहिजे रिटर्न, यस, बेसिक प्रश्न आहे ना, आपण जे काही कॉन्ट्रीब्यूट करतो त्याचे किती टक्के रिटर्न्स मिळायला पाहिजे, बोला, फंडामेंटल गोष्ट आहे, याचा अर्थ तुम्ही ते विधिमंडळाचं कामकाज बघत नाही की तुम्हाला आपल्याला किती पैसे वापस मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नाही, कॉन्ट्रीब्यूट मात्र करतो, का करतो तो तुमच्यामुळेच करतो, राहतं तुमच्यामुळे इन द सेन्स मुंबई पासून उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात सगळ्यात जास्त इंडस्ट्रीज कॉन्सन्ट्रेटेड आहेत, येस और नो, गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स कलेक्शन इकडनंच मोठ्या प्रमाणात होते, फॉलोड बाय मग पुणे, नंतर संभाजीनगर, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, त्यानंतर नागपूर वगैरे हे सगळे शहर आहेत इंडस्ट्रियलाइज्ड टाउन्स बेसिकली, सो नीड टू अंडरस्टँड 42% साधारणतः ते रिटर्न मिळायला पाहिजे, ओके, आता हे समजून घेत असताना मग राज्याअंतर्गत कर रचना कशा प्रकारची, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स हे प्रकार काय असतात, बँकांचा रेपो रेट
रिव्हर्स रेपो रेट काय असतो हे फंडामेंटल गोष्ट आहे. रेपो रेट मध्ये बदल झाला तर व्याज दरात काय बदल होऊ शकतो असा प्रश्न तिकडे विचारला जाईल. होम लोन वरती त्याचा काय परिणाम होईल, मग त्यावेळी बँकेत पैसे ठेवणाऱ्यांचा फायदा होईल का बँकेकडून लोन घेणाऱ्यांचा फायदा होईल, अशा प्रकारचे प्रश्न तिकडे असतात जे आता सध्या जे चाललेलं आहे मार्केटमध्ये त्याच्यावरती आधारलेलं आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे. आता या सगळ्याची तयारी करत असताना इथे आपण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं मोफत मार्गदर्शन करणार आहोत या सगळ्या परीक्षांकरता. आणि हे आपल्याला महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक सगळ्या वेगवेगळ्या भागातून येऊन ते मार्गदर्शन करणार. तुम्ही ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी त्याचा बेनिफिट घ्याच. जे आज आलेले नाहीयेत परंतु ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशांना सुद्धा ती माहिती तुम्ही पोहोचवा. बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही तिथे ते स्कॅनर जे ठेवलेले आहे त्याच्यावर ते स्कॅन करून सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलवरती येऊ शकते. बाहेर एक स्टँडिंग लावलेली आहे त्याच्यावरती ते चिकटवलेले आहे. सो यू कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन देअर. अदर दॅन दॅट एक लक्षात ठेवायचं काय बिफोर वी एंड अप फॉर टुडे आय जस्ट टेल यू वन थिंग. एक स्टोरी सांगतो तुम्हाला. दोन गोष्टीवर कायम फोकस व्हायचं. एक कंट्रोल एरिया असतो आणि दुसरा अनकंट्रोल एरिया असतो. म्हणजे ताबा क्षेत्र आणि लाइक से काळजी क्षेत्र. जो आपके कंट्रोल में है और जो आपके कंट्रोल में नहीं है, ऐसी दो चीजें होती हैं. काफी समय पहले की बात है, अकबर और बिरबल की कहानी है. वो एक बार शिकार करने जाते हैं जंगल में. और शिकार करते समय अकबर अपनी तलवार निकालता है तो उसके अंगूठे को लग जाता है वो तलवार और वहां से खून बहना शुरू हो जाता है. बिरबल उसको बोलता है कि महाराज हाबिब अच्छा हुआ. तो अकबर चिढ़ जाता है, अरे मेरे हाथ को तलवार लगी है उसमें से खून बह रहा है, तू बोल रहा है अच्छा हो गया. तो उसके सोल्जर्स को वो ऑर्डर देता है कि इसको पकड़ के जेल में डालो. तो बिरबल को पकड़ लेते हैं और उसको जेल में बंद कर देते हैं. इधर शहंशाह अकबर आगे निकल जाता है. दूर दराज के जंगल में जब जाता है तो शिकार किए बगैर वो वापस जाएगा तो शहंशाह हिंदुस्तान कैसे करेगा उस समय की बात. तो वो ऐसे वापस नहीं जा सकता था तो अकेले आगे निकल जाता है. आगे जाने के बाद वहां जंगल में रहने वाले कुछ ट्राइबल्स के हाथ में लगता है अकबर. उसको पकड़ लेते हैं. हाँ, तो वहां की एक जनजाति उसको पकड़ लेती है और उस दिन उनका बलिदान का दिन रहता है, मतलब ह्यूमन सैक्रिफाइस. उसको पकड़ के ले जाते हैं, उसका सर ऐसा नीचे रखते हैं. वो उनको बोलता है मैं शहंशाह हिंदुस्तान हूँ, वो बोलते हैं जंगल के बाहर. तो उसको ऐसे मारने जब जाते हैं तभी किसी की आंख उसके जो अंगूठे में लगे हुए बार पे जाती है. तो वो बोलता है कि जो गॉड या गॉडेस है वहां पे वो नाराज हो जाएगा, छोड़ दो, इसको ऑलरेडी लग चुका है. तो अकबर वहां से उन जनजातियों के जंगल से छूटकर भागते हुए राजधानी की तरफ जब जाता है तो बिरबल को बोलता है कि बिरबल तेरी वजह से आज मेरी जान बची. बिरबल बोलता है खाबिब ऐसे नहीं, आपकी वजह से मेरी जान बची. मतलब आपने मुझे जेल में नहीं डाला होता तो आपको तो तलवार लगने की वजह से उन लोगों ने छोड़ दिया होता, लेकिन मेरी बलि चढ़ाई होती. तो अनकंट्रोल एरिया में जो कुछ होगा वो अच्छे के लिए होगा और व्हाटएवर हैपेंस इन योर कंट्रोल एरिया इट इज सोल रिस्पांसिबिलिटी ऑफ योर्स. मतलब आपकी जिम्मेदारी क्या है, तो आपने पढ़ना है, ये आपकी जिम्मेदारी है. ओके, उसके बाद आपको एग्जाम में बैठकर शायद आपका सिलेक्शन नहीं हुआ तो इट इज एन अनकंट्रोल्ड एरिया. पॉसिबली आप आगे जाके कलेक्टर बनोगे. उसके लिए भी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था तुमच्या सोबत आहे. ओके, म्हणजे साधारणतः हे सगळं सांगण्यापूर्वी तुम्हाला हे सांगतो की नियरली 349 डिस्ट्रिक्ट्स अक्रॉस इंडिया आता 349 जिल्ह्याचे कलेक्टर आणि एसपी साधारण ज्या टीमनी शिकवले ती सगळी टीम जिजाऊ सोबत आहे. आणि सगळी लोक तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. आणि ते पण परत मोफत मार्गदर्शन असेल. तुम्ही तुमचं मेटल प्रूव्ह करायला पाहिजे. तर सुरुवात या परीक्षांसारख्या परीक्षांपासून करा आणि चांगलं ल्युक्रेटिव्ह पे स्केल असतो, चांगली नोकरी असते, सेफ सिक्युअर नोकरी असते, याचे तुम्ही लक्षात ठेवा. विथ दिस मी निलेश सांबरेजी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था याच्या वतीनं हा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. मोनिकाताई पानवे त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीकरता आणि कार्याकरता शुभेच्छा देतो. येथे उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना गेली तासभर मला तुम्ही ऐकलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. हिंदी, मराठी, इंग्रजी मला
जमेल तसं तुमच्यापर्यंत मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न केला. काही राहिलं असेल तर ते माझ्याकडे सोडून द्या. जे काही चांगलं मला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला ते सगळं श्रेय माझ्या गुरुजनांचं आणि माझ्या सहकारी मित्रांचं आणि सर्वांचं आहे. आणि जय जिजाऊ आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कायम तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही देतो आणि धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. नेहमी अपयश येतं, परंतु मी एवढंच सांगेल की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेसोबत जोडायला आवडेल ना तुम्हाला? ठीक आहे, मी सगळ्यांना स्कॅनर देतोय. या स्कॅनरवर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे जेवढे सोशल प्लॅटफॉर्म आहेत ते दिलेले आहेत, त्यांना तुम्ही स्कॅन करा आणि पुढे पाठवा. किंवा आता इथे नेटवर्क नाहीये, फोटो काढून घ्या आणि आपल्या पुढे पाठवा. आणि आपल्या कोणीही आवाज नाही करायचा. नमस्कार. अरे काय किती आवाज. ठाणे जिल्ह्याचा मी पण आहे, तुम्ही पण आहेत आणि आवाज किती. आपण कुठेतरी ऐकायला आलोय, आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, त्या करताना आपण आलेलो आहोत आणि आपण बोलत राहतो. T20 ची सवय नाही आहे, जास्त वेळ आम्ही थांबू शकत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? ठीक आहे. म्हणूनच या उद्दिष्टाने सांबरे साहेबांनी 4 वर्ष UPSC MPSCच्या माध्यमातून अभ्यास करून कलेक्टर बनण्याचे स्वप्न न पाहता आता आपण खालच्या दर्जाचे म्हणजे ख आणि ड च्या ज्या भरत्या निघाल्या त्याच्यासाठी 36 भरत्यांवर आपण मार्गदर्शन चालू करणार आहोत. सांगायचं मित्रांनो एवढंच आहे की आपल्याला झट म्हणणे आणि बरोबर अशा हीच आपली मानसिकता ओळखून मोनिका ताई, पंकजी पवार असतील, आपली टीम असेल आणि सांबरे साहेबांच्या माध्यमातून हे सर्व करण्यास आपण करतोय. सरांनी जे मार्गदर्शन केले ते अतिशय महत्त्वाचं होतं. फक्त तुम्ही ऐकलात नाही ऐकलात ते तुमच्यावर सोडले, कारण तुमचा वेळ ऐकणारालाही तेवढाच गेला आणि न ऐकणाराचाही तेवढाच गेला. मित्रांनो, मी आपल्या झटकोनीला चालू असलेल्या इव्हेंटवर सांगतोय आणि सांबरे साहेबांनी ज्या 50 अकॅडमी आता पुढे सुरू करण्याचं जे आयोजन केलंय याचं माध्यम सांगतोय की आताच्या भरतीला जो एवढा चांगला रिझल्ट मिळालाय तो जर झटकोनी सारख्या एका ठिकाणावर जर मिळू शकतो तर जर 50 भरती पूर्व प्रशिक्षण जर चालू केले तर किती मोठ्या संख्येने मिळेल. म्हणून मिशन 5000 इकडे दिलेलं आहे. पाहू शकता आपण MPSC UPSC चे 44 वाचनालय आहेत आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी राज्यसेवेमध्ये दाखल आहेत. एवढंच नाही तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मागील 7 वर्षांमध्ये 131 फक्त आपल्याला पोस्ट निघाल्या होत्या. पण 2023च्या भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आपल्याला 252 पोस्ट निघाल्या आहेत. सांबरे साहेबांनी तोच विचार केला. BMC ची भरती आणि त्याच्यानंतर 910 पदांसाठी भरती होती आणि 105 पद ही BMC मध्ये आपल्या झटकोनीमधून आपल्या एका अकॅडमीच्या माध्यमातून गेले. म्हणूनच साहेबांनी 50 मी पुन्हा रिपीट करतोय आणि 5000चं पुन्हा रिपीट करतो की सांबरे साहेबांना ते समजलंय की माझ्या या ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप स्ट्रेंथ पॉवर आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे आणि त्यांना जर अशा जर भरत्या जर मिळाल्या वेळोवेळी जर त्यांना संधी मिळाली तर ते नक्कीच सोनं करतील. करायचंय ना सोनं? जसं T20 मधलं सांगितलं मी उदाहरण दिलं तसंच ना. जास्त वेळ न वाया घालवता आपण हे सगळं करणार आहोत. जे स्पॉट झटकोनीला आहे तो स्पॉट आपल्या BNN मध्ये किंवा या भिवंडीच्या एखाद्या चांगल्या ठिकाणावर जो मध्यवर्ती ठिकाण असेल त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. ताई होणार ना? 50 मधला एक ठिकाण आपल्यासाठी असणार आहे आणि वर्षातून 36 भरत्या निघतात. त्याच्यामध्ये हजारो लाखो जागा असतात. मला तर वाटतं आता काल परवा न्यूजला होतं 2,44,000 पदं खाली आहेत. मग आपल्याला फक्त एक पाहिजे. मार्गदर्शन मोफत आहे, प्रशिक्षण मोफत आहे आणि ते सगळं आपल्याला मिळणार आहे. सरांनी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती भरती पूर्व प्रशिक्षणाची माहिती आहे, आपल्याला ती घ्यायची आहे. म्हणूनच संस्थेचा जो पेज आहे त्याच्यावर आपण सबस्क्राईब करा आणि मग आपल्याला संस्थेच्या माध्यमातून जे जे उपक्रम चालू होणार आहेत ती माहिती आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, जर हे 252 विद्यार्थी जर सांगायचं झालं तर तुमच्या माझ्यासारखे गरीब घरातले आहेत. यांची कोणाची आई नाहीये, कोणाला वडील नाहीये, कोणाला आई वडीलही नाहीये. असे विद्यार्थी जर या राज्यसेवेमध्ये जर दाखल झाले तर त्यांचा पुढचा फ्युचर काय असेल, ते सेटल झाले की नाही हे महत्त्वाचं असेल. काल परवाच्या दिवशी संतोष खाडे मूलचा बीडचा ऐकलं का सगळ्यांनी? संतोष खाडेची आवाज जास्त येतो का? संतोष खाडेने त्याची माहिती सांगितली. मी एक ऊसतोड्याचा मुलगा आहे
मी एका शेतकरी कुटुंबाचा मुलगा आहे, माझी परिस्थिती मी बदलवणं गरजेचं आहे. मी कुठे राहतो, मी कुठे जन्माला आलो, मी किती गरीब आहे हे त्याच्या महत्व नव्हतं ठेवत. त्यांनी काय करायला पाहिजे ते जास्त महत्व ठेवत होतं. संतोष खाडे हा मूळचा तो ओरडून ओरडून त्या दिवशी सांगत होता आणि ते आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. हीच भूमिका आपली घेतली पाहिजे. कोणतरी इथे शेतकरीचा मुलगा आहे, कोणीतरी कोणाचा तरी वडील कंपनीमध्ये काम करतो, कोणाची आई धुनी भांडी करते आणि आपल्याला शिकवते. पुढे जाऊन हे सगळं आपल्याला बदलायचं आहे. जसं संतोष खाडे सांगतोय, मी ऊस तोडाचा मुलगा आहे. माझी आई ज्या वेळेस ऊसाची मोळी शेतामधून घेऊन यायची त्यावेळेस तिच्या खांद्याला जखमा व्हायच्या. त्यांच्या वडिलांचा तोच दृष्टी सांगत होता की जेव्हा माझे वडील त्या शेतामधून ऊसाची मोळी बाहेर घेऊन यायचे, एका पायाने ते नॉर्मल अपंग होते, ज्या वेळेस त्या शेतातून बाहेर येताना ते पडायचे, ती मुली त्यांच्या अंगावर पडायची तेव्हा त्याच्या अंगाला शहारे यायचे. ती परिस्थिती त्याला बदलायची होती. तो म्हणत होता मला माहितच नव्हतं डिवाइस नक्की काय येते, पण परिस्थितीने त्याला बदललं. त्याला त्याचे चालू असलेली गडी बदलवायची होती. त्याला ऊस तोडा म्हणून काम करायचं नव्हतं, त्याला शेतामध्ये राबायचं नव्हतं, त्याला कंपनीमध्ये जायचं नव्हतं. त्यांनी तो विचार त्याच वेळी केला ज्यावेळेस त्याची आई वडिलांची हालत पाहिली. आणि नंतर 4 ते 5 वर्षानंतर त्यांनी MPSC UPSCच्या माध्यमातून पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास केला. पुण्यासारख्या ठिकाणी स्टडी करताना त्याला अनेक प्रसंग आले, जसे आपल्याला येत आहेत या BNN कॉलेजमध्ये येत आहेत. BNN कॉलेजमध्ये हजारो लाखो स्टुडंट गेलेले आहेत, पण तेच आता ताईने जी माहिती सांगितली तर अनेक असे विद्यार्थी येऊन गेले. पण सांबरे साहेब ही याच कॉलेजमध्ये शिकले आणि त्यांनी एक उद्योगपती बनवून आपल्यापर्यंत असे मोठे मोठे शिबिर लावतात, एवढे मोठे मोठे कार्य करतात. तसाच त्या संतोष खाडेने पुढे जाऊन त्याची परिस्थिती बदलली. जेव्हा ते डिवाइस झाले त्यावेळेस आता त्यांच्या आई बाबाला शेतावर जायची गरज लागणार नाही, त्यांना कंपनीत काम करायची गरज लागणार नाही. ही परिस्थिती आपण आपली स्वतः बदलवू शकतो आणि ती स्टेप त्या स्थितीमध्ये आपण आता उभे आहोत. कोणीतरी मार्गदर्शक घेतात, आपला वेळ घेतात, ते फुकट जाण्याचा वेळ नाहीये. वेळ ती वाया जात नाहीये आणि गेलेली वेळ परत येत नाहीये. आपल्याला किती ऐकायचं आणि किती सोडायचं हे आपल्यावर आहे. आपण ते घ्यायला पाहिजे. कोणीतरी 1 तास उभा राहून जर आपल्याला सांगतो आणि आपण मागे जर तिकडे मस्ती करतो तर त्याचा फायदा काहीच होत नाहीये. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं एकच फक्त उद्दिष्ट आहे की माझा आज पण भिवंडी रस्त्यावरून वंचित आहे, माझ्या भिवंडीमध्ये आजही लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हा बदलेल कोण? या जर भिवंडीचे अधिकारी घडले आणि इथे जर भिवंडीत जर काम करायला लागले तर नक्की त्या भिवंडीचा काय अपयश होईल की नाही? यो तालुका हा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल की नाही? सांबरे साहेबांना हेच करायचं आहे. सांबरे साहेबांना राजकारण करायचं नाहीये, जिजाऊला राजकारण करायचं नाहीये, जिजाऊला अधिकारी घडवायचे आहेत. जिजाऊला पेन आणि कागद हातामध्ये द्यायचा आहे का त्या पेनामध्ये एवढी ताकद असायला पाहिजे का त्या पेनाने जी सही मारली, जो उल्लेख केलेला असेल त्या उल्लेखाचा पुढे जाऊन त्या समाजासाठी फायदा झाला पाहिजे. ही परिस्थिती मित्रांनो आपल्याला बदलायची आहे. आज झडपोलीमधून 252 जे पोलीस झाले ते अशा परिस्थितीत झालेत ना. आता नवीन बॅच जेव्हा घेतली, माझे इथे मित्र बसलेत, माझे नातेवाईक बसलेत. ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे नातेवाईक दिसला का आपल्याला खूप बरं वाटतं, अरे तिकडे त्या स्टेजवर माझा नातेवाईक बसला म्हणजे हा कार्यक्रम माझाच आहे. असेच विद्यार्थी झडपोली सारख्या ठिकाणी आले आणि ते अनेक घडवून गेले. आता नवीन बॅच घेतल्यानंतर ताई मी सांगतो तुम्हाला की त्यांना चिखलामध्ये पाण्यामध्ये त्रास व्हायचा, जसं तुम्हाला आता होतं ऐकायला. चिखलामध्ये पाण्यामध्ये जर त्यांचा वर्कआउट घ्यायला लागलो की त्यांना त्रास व्हायचा. एक दिवशी मी त्यांना शेतात उतरवलं, चिखलामध्ये उतरवलं आणि त्यांना परिस्थितीची जाण करून दिली का तुमचे आई बाबा आता शेतामध्ये चिखलामध्ये शेतीचं काम करत आहेत आणि तुम्हाला जर तुमचं उद्दिष्ट साधायचं आहे, तुमचा जर ध्येय गाठायचा आहे, तर तुम्हाला जर तुम्ही मेहनत केली नाही तर तो ध्येय तुम्ही गाठू शकणार नाही. जर ते मेहनत करून 200 रुपये 300 रुपयाच्या दिवस मजुरीवर जर काम करतात, शेतामध्ये चिखलामध्ये राबतात आणि तुम्हाला जर 2 तास जर मेहनत करायला सांगितली तुमच्या ध्येय आणि उद्दिष्टासाठी, तर तुम्ही मागे येताय. मग चला माझ्या जोडीला चिखलामध्ये 2 तास वर्कआउट घेतल्यानंतर मी त्यांना विचारलं आता तुम्हाला काय वाटतं? अत्यंत मला थकलोय. मग तुमचे आई बाबा 14 तास त्या शेतामध्ये काम करतात आणि तुम्हाला या कॉलेजला यायला पैसे देतात आणि ते तुम्ही उडवताय, तेव्हा त्यांना काय वाटत असेल? ही गोष्टीची जाण आपण केली पाहिजे की आपण 2 तास चिखलामध्ये जर काम करू शकत नाही तर पुढचा फ्युचर काय असेल, पुढचं आयुष्य काय असेल, हे आज विचार करायचा. आणि सांबरे साहेबांनी तोच विचार केला का इथे बसलेले सगळेच अधिकारी घडले पाहिजे. मग सगळे घडण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केले तरच होणार आहे ना. मग सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे. हा मार्गदर्शन शिबिर खूप वेळ झालेला आहे. आपण मी पंकजी पवार यांना विनंती करतोय की मार्गदर्शन शिबिर इथेच आपण थांबवतोय. सरांना थोडंसं आपल्याशी संवाद करायचा आहे.
त्याचबरोबर मी पंकजींना विनंती करतो, जय जय महाराष्ट्र. ती परीक्षा द्यायला हरकत नाही. या आपल्या मोफत कार्यशाळेकरता अजित सरांनी विशेष आपल्याला सहकार्य केले आहे. मी फराज सरांना विनंती करेल की अजित सरांचं स्वागत आणि सत्कार करायचं. सर्वांनी फराज सर, सगळ्यांची नाव नोंदणी झालेली आहे तुमची? त्याचबरोबर सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येईल, मुलींचा वेगळा आणि मुलांचा वेगळा. त्याचबरोबर अरविंद देशमुख दादा तुम्हाला हे ऐकू शकतात आणि बसू शकतात आणि जे गेले ते त्या याच्यातले नव्हते आणि तुम्ही राहिले त्यांचं तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. मुळात विषय असा आहे की मोफत दिल्यानंतर आपण जात नाही. आता तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कोणीतरी एखाद्याने येऊन सांगितलं की 10 लाख रुपये भरून भिवंडी महानगरपालिकेत किंवा महाराष्ट्र शासनात नोकरी आहे, तर तुम्ही आई वडिलांपासून सगळ्या नातेवाईकांना हैराण करायला सांगाल की पप्पा 10 लाख रुपये जमा करा आणि भरा. कारण ना मोफतची किंमत नसते. जेव्हा अशी माणसं येतात, मोठी मोठी उदाहरणं या महाराष्ट्रात आहेत, संत होऊन गेले, मोफत देणाऱ्यांची किंमत आधी कधी झालीच नाही. सिंधुताई सपकाळ नेहमी सांगतात की या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. बरोबर त्या इथे मेल्या आणि तेव्हा त्या मोठ्या. मी जास्त काही बोलणार नाही, कारण सरांनी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. महत्त्वाचं हे सांगेन की आता इतिहास नागरिकशास्त्र या विषयावर हा अभ्यासक्रम असतो आणि शासकीय नोकऱ्या या पूर्वी आपण तुम्ही 5-10 वर्ष मागे जात तर ऐकायचो की या नोकऱ्या कोणीतरी कलेक्टर झालं, कोणीतरी IPS झालं, खूप संघर्ष केला, ते कुठून केला, काय केलं, आपल्याला त्याचं काय लिंक किंवा त्याचा रस्ता माहीत नव्हता. आणि जिजाऊच्या माध्यमातून हा आपल्याला एवढा मोठा चांगला रस्ता समोर आणलेला आहे आणि या रस्त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आता तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगेन की आपण काही बऱ्याच जणांनी हात वर केले नव्हते, अरे आम्ही फॉर्मच नाही भरला, आम्ही एक्झाम देऊन करणार काय. तर तुम्ही नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता, नवीन ठिकाणी फिरायला जाता, तर तिथं गेल्यानंतर काय मिळतं, तिथं नॉलेज मिळतं, तिथे जाण्याचं बसचं भाडं काय, रिक्षाचं भाडं काय, तर ते आपण पुढच्या पिढीला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगू शकतो, ज्ञान वाटू शकतो. थोडक्यात सांगायचं काय, जर ही परीक्षा तुम्ही दिली तर तुमच्या शेजारी पाजारी बघा, एखादी काकू असते, एखादी नवीन वहिनी असते, एखादी गृहिणी असते, ती 10वी झाली असेल, 12वी झाली असेल, 15वी झाली असेल, पण हुशार आहे तो हुशार नाहीये ही व्याख्या तिच्या शिक्षणावरनं ठरत नाही, तिच्या ज्ञानावरनं आणि वागण्यावरनं ठरते. बरोबर का नाही? एखादा भाऊ असेल, काका असेल, कोणतरी आपल्या ओळखीचा असेल, आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये एखाद्या माणसाला आपण तो मान देत असतो, तर तो माणूस थोडा ग्रेट का असतो, कारण त्याचा अभ्यास आणि त्याच्या ज्ञानामध्ये भर असते. आपल्या सगळ्यांचा मेंदू जवळजवळ सारखाच आहे, पण ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांनी हा अभ्यासक्रम घ्यायचा आहे. कारण जेव्हा हे नॉलेज तुम्हाला येईल, शासनाचं असेल, प्रशासनाचं असेल, इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, आणि एवढे चांगले शिक्षक तुम्हाला लाभतील, एक चांगलं नॉलेज, एक ज्ञानाची भर तुमच्यात पडणार आहे. आणि ती आजच उपयोगी येईल असं नाही, नोकरी जाऊ दे, नोकरी नशिबाचा भाग, पण तुम्हाला मरेपर्यंत ते ज्ञान कामी येणार आहे. त्याच्यातनं बरेचसे रस्ते तुमचे उघडले जाणार आहेत. तुम्हाला एखाद्या तुमच्या सामाजिक विषयावर बोलायचं असेल, एखाद्या तुमच्या राजकीय विषयावर बोलायचं असेल, तर ते ज्ञान असणं फार गरजेचं आहे. ज्ञानामुळेच माणूस मोठा होत असतो. आणि हे ज्ञान देण्यासाठी निलेश सांबरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत किंवा या ठिकाणी त्यांनी हे सर्व सुरू केले. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एवढंच सांगतो की आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी हे सर्व क्लासेस तुम्ही जॉईन करा, ऐका. आणि हे जर विकत दिले असते तर तुम्ही घरच्यांना कामाला लावलं असतं, पप्पा पैसे भरा, मम्मी पैसे भरा, आई पैसे भर, आम्हाला हा क्लास करायचा आहे, बरोबर ना? कारण विकतची किंमत जास्त आहे. आता तुम्ही कंटाळले असाल, कारण आपला व्हॉट्सअपचा ना एक चेहरा बदलत कसा नाही, पटकन व्हिडिओ दुसरा अपलोड का होत नाही, एवढा वेळ बपरी तुम्हाला सहन होत नसते. कारण आताच्या पिढीचं ते दुःख आहे. खरं तर जग जेवढं फास्ट झालंय, जेवढं फास्ट आपल्याला इंटरनेट आलंय, तेवढं आपण थांबायला तयार नाही आहोत. एक छोटंसं आणखी गोष्ट सांगतो की ह्याच गोष्टीसाठी ताई पायगाव गावचा एक शेतकरी आहे बडवी म्हणून. आता आपल्याकडे पावसाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तो शेती करतो, त्याची बायको भाजीपाला विकते, त्याचा मुलगा ह्याच गोष्टींसाठी पुण्यामध्ये वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये बिचारे ते दोघं भरतात आणि तो त्या ठिकाणी ते शिक्षण घेतो. त्याची महत्वाकांक्षा मला बनायचं. आणि ह्याच गोष्टी विचार करा, तुमच्यासाठी सगळं अवेलेबल आहे. मला वाटतं बऱ्याचशा जणांकडे आयफोन पण असतील,
तुमच्याकडे जर सगळे कॅपेबिलिटी आहे, तुमच्या घरच्यांनी सगळं रस्ता प्रवाह मार्ग दिलेला आहे, तर मग या गोष्टीतून जिजाऊच्या सोबत राहून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अनेक शासकीय नोकरी माहिती आहे ना, नेहमी सांगतात अरे सरकारी नोकरी कुठे भेटणार आहे, कुठे आहेत सरकारी नोकऱ्या, ह्या इथे आहेत सरकारी नोकऱ्या. 100% गॅरंटी आहे की प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर मिळतो. त्याप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टींचा लाभ घ्या. आणि तुमच्यातला एक जरी सक्सेस झाला तर आपल्याला सांगता तर येईल का हा आमचा बॅचमेट आहे, हा कलेक्टर आहे, सांगता येईल का नाही. सर्वात महत्त्वाचं सांगतो तर निलेशजी सांबरे साहेब हे पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेमध्ये शिकलेले आहेत. आणि बाहेरच्या बाजूला जी इमारत एक आश्रम आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल, त्या आश्रमामध्ये ते राहिलेले आहेत. मग आज आम्ही त्या शाळेच्या असल्यामुळे अभिमानाने सांगतो की एवढा मोठा माणूस आमचा शाळेतला होता. तसं जेव्हा तुम्ही यामध्ये या गोष्टी कराल तर अपयशाची भीती बाळगू नका, यामध्ये सामील व्हा आणि याचा लाभ घ्या, एवढं सांगेल. जय जिजाऊ. कंडक्टरचा मुलगा आज कुठे पोहोचू शकतो. आणि BNM कॉलेजमध्ये एक मीटर रूम आहे, त्याच्यामध्ये साहेब राहिलेले कॉलेज जीवनात असताना. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि कोणताही रुग्ण हा उपचारांना दगावला जाऊ नये या उद्दिष्टाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मागील 13 वर्षापासून पूर्ण काम करते. त्या संस्थेचे आपले सचिव आहेत केदार चव्हाण सर, त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत. सगळ्यांनी 1 2 3 बोलल्यानंतर हॅपी बर्थडे टू केदार सर बोलायचे. ठीक आहे, 1 2 3. सगळ्यांनी छान पद्धतीने ही कार्यशाळा इथे तुम्ही सगळ्यांनी अटेंड करायला भेटतील. सगळं जे नॉलेज सरांनी जे अर्ध्या तासात सांगितलं ते तुम्हाला रेग्युलर भेटेल आणि या माध्यमातून तुम्ही चांगल्या पदापर्यंत पोहोचू शकता. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज ही कार्यशाळा आयोजित केली. येथील BNM कॉलेजने खूप चांगली व्यवस्था केली. त्याचबरोबर लाईव्ह आपलं जे आहे क्विज साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी आम्हाला सगळ्यांना ऐकलं. आज ही कार्यशाळा इथे संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.